मुंबईपासून जवळच, तरीही निसर्ग सान्निध्यात असलेल्या 55 माळ्यांच्या टॉवरचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं. इंटिरियर बाकी होतं, पण फ्लॅट्सची विक्री सुरू झालेली. 6 महिन्यात पजेशन मिळणार होतं. इस्टेट एजंट असलेल्या मंदाकिनीसाठी ही सुवर्ण संधीच होती. तब्बल 500 फ्लॅट अजूनही विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यातील 20% जरी तिच्याकडून विकले गेले तरी किती कमिशन मिळेल? तसं तिचं वय काही फार नव्हतं, असेल 27 किंवा 28, पण सुंदर चेहरा, टापटीपपणा, लाघवी बोलणं या जोरावर ती रियालिटी सेल्समध्ये एक्सपर्ट बनलेली. आधी प्रोजेक्टची संपूर्ण माहिती घ्यायची, मग प्रत्यक्ष साईटवर जाऊन व्हिडिओ शूट करायचं, ते आपल्या युट्यूब चॅनलवर टाकायचं आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचायचं, असं तिच्या कामाचं स्वरूप होतं. यात तिला तिचा मित्र अश्मतची फार मदत होई. ती प्रोजेक्टची माहिती देत असताना तो शूट करायचा, मग एडिटही करायचा. त्यालाही महिन्याअखेर आकर्षक कमिशन मिळत होतं. सर्व छानच चाललेलं आणि आज ते द स्कायस्क्रेपर नावाच्या या मेगा प्रोजेक्टवर पोचले. खरं तर उशीरच झालेला, 6:30 वाजलेले. बहुतेक मजूर रोजंदारी घेऊन घरी निघून गेले. घर नसलेले तिथेच टॉवरच्या मागे उभारलेल्या तात्पुरत्या झोपड्यात विसाव्यास गेले. गेटवर सुरक्षा रक्षक होते. त्यांनी मंदाकिनीकडे असलेलं परवानगी पत्र पाहून दोघांना आत सोडलं. नेमकं तेव्हाच अशोकला सिगरेटची तलफ आली. त्याने खिशातून पाकिट काढलं, पण आत एकही सिगरेट नव्हती. वेळेवर धूम्रपान केलं नाही तर तो कासावीस व्हायचा. हात थरथरायचे. मग कसलं शूटिंग नि कसलं काय? त्याने हे कचरतच मंदाकिनीला सांगितलं. तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं, पण सवयीचा गुण ठाऊक असल्याने त्याला जाऊ दिलं. पण लवकर ये असंही बजावलं. 2 मिनिटात असं सांगून तो माघारी वळला. पण आडबाजूचा अंडर कन्स्ट्रक्शन भाग असल्याने त्याला जवळपास कुठलीच टपरी मिळणार नव्हती. मंदाकिनी एकटीच पुढे निघून गेली. नवीनच बसवलेल्या एलिव्हेटरने 31व्या मजल्यावर निघाली. तिथून दिसणारं रात्रीच्या झगमगत्या शहराचं दृश्य तिला आपल्या सबस्क्रायबर्सना दाखवायचं होतं. लिफ्ट सुपरफास्ट होती, पण 13व्या मजल्यावर किंचित डुचमळल्यासारखी वाटली. 1-2दा दिवे उघड बंद झाले. मोबाईलमध्ये पाहणारी मंदाकिनी एकदम सावध झाली, पण विशेष काही घडलं नाही. नवीन बांधलेल्या इमारतींमध्ये असं होतच असतं. तिने मोबाईल पर्समध्ये ठेवला आणि दारावरच्या स्क्रीनकडे पाहू लागली. 15, 16, 17, 18. छे, अजून खूप वेळ आहे. तिने अश्मकला 31व्या मजल्यावर येण्यासाठी मेसेज पाठवला, पण लिफ्टमध्ये रेंज नसल्याने तो अजून अनडिलिव्हर्डच होता. तिने पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं आणि चाटच पडली. लिफ्ट वर जात होती हे तिला आवाज आणि हालचालींनी कळत होतं, पण स्क्रीन मात्र पुन्हा 13, 14, 15, 16 असे क्रमांक दाखवत होती. आता मंदाकिनीने पूर्ण लक्ष स्क्रीनवरच ठेवलं. 19 नंतर पुन्हा 13ने सुरुवात. लिफ्टमध्ये बिघाड आहे तिला कळलं. तिने लगेच इमर्जन्सी स्टॉप बटन दाबलं, पण लिफ्ट काही थांबली नाही. मग हेल्प बटन दाबलं. स्पीकरमधून रेकॉर्डेड मेसेज ऐकू आला. कृपया प्रतीक्षा करा, मदत पोचत आहे. तिने थांबायचं ठरवलं. लिफ्टचा 13, 19, 13 हा खेळ चाललेला, पण ती खाली जात नव्हती. सारखी वरच निघालेली. मग एव्हाना शेवटचा मजला येऊन थांबायला हवी होती. तिला काहीच कळेना. तिने पुन्हा हेल्प बटन दाबलं, पण आता स्पीकरमधून फक्त विचित्र कुंकू आवाज ऐकू आला. आता मात्र मंदाकिनी घाबरली. आपण या नव्या कोऱ्या टॉवरच्या लिफ्टमध्ये अडकलो की काय? मदत तरी कशी मागवायची? मोबाईलला रेंज नव्हती. तिने पुन्हा स्टॉप बटन 2-3 वेळा धडाधड दाबलं. सीसीटीव्हीकडे पाहून हातवारे केले, पण मदतीची अपेक्षा नव्हती. आणि तेव्हाच टिंग आवाज होऊन लिफ्ट थांबली. दार उघडलं. बरोबर 31व्या मजल्यावर
मंदाकिनीने बाहेर पाऊल टाकत सुटकेचा निश्वास सोडला. बिल्डरच्या ऑफिसमधून घेतलेली 3113 नंबरच्या 5 BHK फ्लॅटची किल्ली तिच्या पर्समध्ये होती. मार्गिकेतून चालताना तिचा एक हात पर्समध्ये किल्लीचाच पडत होता. डोळे एकेका दारावरचा क्रमांक पाहत होते. मार्गिका पुढे काटकोनात वळत होती. कदाचित फ्लॅट नंबर 3113 तिथेच असावा. पण अचानक कुणाची तरी पावलं वाजली. दिवे फडफडले. या उत्तुंग इमारतीच्या निर्जन मार्गिकेत आपण एकट्याच आहोत ही जाणीव आत्ता तिला बोचू लागली. अत्यंत सावधपणे तिने चालायला सुरुवात केली. पावलांचा आवाज जवळ येऊ लागला. अचानक एक सावली भरकन येताना दिसली. मंदाकिनी अक्षरशः किंचाळली. पण तो अश्मक होता. व्हाय आर यू स्क्रीमिंग मंदा? मीच आहे. आणि होतीस कुठे तू इतका वेळ? अश्मकने विचारलं. इतका वेळ कुठे झालाय? लिफ्टमध्ये बिघाड होता म्हणून 10 मिनिटं गेली. पण तू माझ्या आधी कसा पोचलास? मंदाने आश्चर्याने विचारलं. 10 मिनिटं? अगं घड्याळात बघ, 7:30 वाजलेत. पाऊण तास लिफ्टमध्ये होतीस तू. फोन पण लागत नव्हता. मी दुसऱ्या लिफ्टने वर आलो बघायला तर इथेही नव्हतीस. पाऊण तास बसून आहे. 5 सिगरेटी संपल्या. अश्मकने लक्षात आणून दिलं. मंदाकिनीने चमकून घड्याळात पाहिलं. अशोक म्हणत होता ते खरंच होतं. इतका वेळ कुठे गेला तिला काहीच म्हणजे काहीच कळेना. पण विचार करण्या इतका वेळ नव्हता. आता आलोच आहोत तर काम पूर्ण करून घेऊ या विचाराने तिने 3113 फ्लॅटचं दार उघडलं. स्मार्ट सिस्टम असल्याने दिवे आपोआप लागले. 5-10 मिनिटातच शूटिंगची अरेंजमेंट झाली. या टॉवरमध्ये प्रवेश केल्यापासूनच मंदाच्या मनात एक चमत्कारिक नकारात्मकता घर करू लागलेली. पण ती बाजूला सारून तिने आपला व्यावहारिक मुखवटा चढवला. बेसिनच्या आरशात पाहून चेहऱ्याला टचअप दिला. खोटं हसू पांघरलं आणि बोलायला सुरुवात केली. आधी प्रशस्त दिवाणखाना, त्याचा एरिया किती, त्याला खिडक्या किती, फ्लोरिंग कसला आहे वगैरे दाखवण्यातच 2 मिनिटं गेली आणि अचानक दिवे गेले. व्हॉट द फिश, तिने चिडून म्हटलं. लगेच मोबाईलचा टॉर्च लावला. अश्मकने कॅमेराचा नाईट विजन सुरू केला. या टॉवरच्या वाईब्स मला चांगल्या वाटत नाही ॲश. आपण जाऊयात. पुन्हा कधीतरी दिवसाचं येऊ. मंदाकिनीने थकलेल्या स्वरात म्हटलं. येस मॅडम. अश्मकने चिडवत होकार दिला. टीचभर उजेडात ती मुख्य दाराकडे निघाली. अश्मक कॅमेरात पाहत मागोमाग निघाला. मंदाकिनीने दाराचं हँडल खेचलं पण तो उघडेना. नॉब फिरवला तरी उघडेना. लॉक झाला की काय? अर्थात किल्ली तिच्याकडेच होती पण दाराला आतून कुठेच कीहोल नव्हता. मग किल्ली वापरायची कशी? अश्मकनेही पुढे होत 1-2दा प्रयत्न करून पाहिला पण व्यर्थ. आता सुरक्षा रक्षकांना फोन करून बोलावण्याशिवाय पर्याय नव्हता. पण त्यांचा नंबर कुठे आहे? आणि असता तरी मोबाईलला रेंजही नव्हती. अश्मकचा मोबाईल तर चार्जिंग अभावी केव्हाच डेड झालेला. अखेर त्याला एक शक्कल सुचली. त्याने उजव्या बाजूची बाल्कनी उघडली. भणान वारा आत आला. खाली सुरक्षा रक्षकांची केबिन काडीपेटी एवढी दिसली. त्याने हाका मारायला सुरुवात केली पण आवाज काही 20व्या मजल्यापेक्षा खाली उतरला नाही. आपण अडकलो, सपशेल अडकलो. आता काय? मंदाकिनी पुन्हा बिल्डर ऑफिसमध्ये फोन लावण्याचा प्रयत्न करू लागली पण निरर्थक. आता एकच आशा होती, त्यांना आत सोडणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी स्वतः शोधत येणं. हे मंदा, जर दार आपोआप लॉक झालं असेल तर मदत मागवण्याचा काहीतरी पर्याय उपलब्ध असणारच. ही स्मार्ट होम्स आहेत. चल आपण प्रत्येक रूममध्ये जाऊन शोधून पाहू, अश्मकने सुचवलं. काहीतरी करावंच लागेल. नाईलाजाने मंदाकिनी उठली. ती मोबाईल घेऊन पुढे आणि नाईट विजनच्या सहाय्याने रूम चाचपडत अश्मक मागे असे ते चालले. आधी मास्टर बेडरूम तपासली. इथे अर्ध फिटिंग बाकी होतं. कुठलंही इमर्जन्सी बटण किंवा अलार्म सिस्टीम सापडली नाही. मग स्टडी रूम मध्येही तशीच निराशा पदरी पडली. हॉलवे मधून चालत ते किचन जवळ आले आणि तेव्हाच मंदाच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजला.
रेंज मिळाली. तिने पटकन फोन लावला, पण हवेच्या झुळकीप्रमाणे लगेच रेंज नाहीशी सुद्धा झाली. इतक्यात अजूनही कॅमेरा सांभाळलेल्या अश्मकला तिच्या मागे किचनमध्ये काहीतरी हालचाल जाणवली. होली शिट, ते काय होतं? तो एकदम ओरडलाच. काय 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 होतं? कुठे काय? मंदाकिनी पटकन मागे वळली, पण अंधारात तिला काही दिसेना. ती घाबरून अशोक जवळ आली, म्हणाली, तुला माहिती आहे ना, नको त्यावेळी भंकस आवडत नाही मला ॲश. अगं, यावेळी भंकस का करेन मी? खरंच तिथे कोणीतरी होतं. मी बघून येतो, तू इथेच थांब, असं म्हणून अशोक पुढे निघाला. मंदाकिनीला खरं तर एकटं राहायचंच नव्हतं, पण किचनमध्ये कुणी नाही याचीही हमी हवी होती. ती डोळे मिटून तिथेच उभी राहिली. थोड्याच वेळात किचनमधून उंदरांचं चुचकारणं, अश्मकचं शुकशुक करणं ऐकू आलं. तिचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर एक विचित्र गुरगुर ऐकू आली, मग अस्फुट उसासा. नेमकं काय घडतंय कळेना, पण इतक्यात दिवे आले. तिला हायसं वाटलं. ती किचनमध्ये डोकावली. कॅमेरा शेजारी ठेवून अश्मक डायनिंग टेबलवर डोकं टेकून पडलेला. असा काय हा विचित्र, तिला वाटलं. कारण कधी कधी तो फारच वाईट प्रँक करायचा, पण यावेळी सुद्धा रागानेच मंदा जवळ गेली आणि अश्मकला नीट पाहताच तिची बोबडी वळली. कारण अश्मकचं डोकं 360 अंशात पूर्ण मागे फिरलं होतं. तो मेला होता. हे कुणी केलं असेल? तिची घाबरगुंडी उडाली. तिने कॅमेरा उचलला, दाराकडे धावली आणि आश्चर्य, यावेळी फक्त नॉब फिरवताच दार उघडलं. ती धावतच मार्गिकेत आली. समोरच लिफ्ट दिसली. पटकन आत शिरून शून्य दाबला. लिफ्ट झपाझप खाली जाऊ लागली. काय घडलं, कसं घडलं, तिला अजूनही कळेना. कॅमेरामध्ये अजूनही रेकॉर्डिंग सुरूच होतं. तिने स्टॉप करून सेव्ह झालेली फुटेज फास्ट फॉरवर्ड करून पाहिली आणि खरंच ती पाठमोरी असताना किचनमध्ये कोणीतरी दिसलं होतं. तिला अक्षरशः कंप फुटला. थरथरत्या हातानेच तिने पुढे पाहिलं. किचनमध्ये गेल्यावर आधी त्याला काही उंदीर दिसले, मग अंधाऱ्या कोपऱ्यातून एक काळी कुट्ट आकृती वेगाने त्याच्याकडे झेपावली होती आणि शेवटी मिट्ट अंधार. हे सगळं काय चाललंय? तिचा भूताखेतांवर विश्वास नव्हता, पण जे घडलं ते फारच क्रिपी होतं. तिने आपला सर्वात चांगला मित्र गमावला होता. आता खाली पोचून नेमकं काय सांगावं? कोणी विश्वास ठेवेल का? का ठेवणार नाही? आपल्याकडे हा कॅमेरा आहे ना पुरावा म्हणून. भय, चिंता आणि दुःखाने ती अक्षरशः थरथरत होती. तिने स्क्रीनकडे पाहिलं. लिफ्ट आता 13व्या मजल्यावर पोचलेली. आणखी 2-1 मिनिटातच तळमजला आला. दार उघडलं. ती बाहेर पडली, पण समोर पाहताच एकदम हडबडून गेली. कारण हा 31वा मजला होता. इथूनच तर तिने लिफ्टमध्ये प्रवेश केलेला. अरे देवा, हे सर्व काय चाललंय माझ्यासोबत? ती पुन्हा मागे वळली, पण लिफ्टच्या नादी न लागता थेट जिन्याने निघाली. जवळपास धावतच पायऱ्या उतरू लागली. चढण्यापेक्षा उतरणं नेहमीच सोपं असतं. काही मजले उतरून झाले की कठड्यावरून खाली डोकावून पाहायची. पायऱ्यांना अंतच नव्हता. तिचा श्वास फुललेला, छाती धपापत होती. डिझायनर सँडल्समुळे धावणंही नीट जमेना. अखेर व्हायचं तेच झालं. पायात पाय गुंतून ती खाली पडली. जिन्याने गडगडत खाली जाऊ लागली. कॅमेराही तसाच घरंगळत आला. त्याच्या ठिकऱ्या उडाल्या. 2 मजले गडगडत खाली आल्यावर अखेर ती थांबली. डोकं फुटलं. असंख्य जखमा झाल्या. रक्त थांबेना. डोळे मिटताना तिने समोरच्या भिंतीवरचा आकडा पाहिला. पुन्हा 31च. तिने हार मानली. रक्तस्राव बराच झाला. मदत पोचण्याआधीच मंदाकिनीने अखेरचा श्वास घेतला. दुसऱ्या दिवशी कामावर परतलेल्या मजुरांना आधी जिन्यावर मंदाचा,
आणि मग अतिशय विचित्ररित्या मान मोडून पडलेल्या अश्मकचा मृतदेह सापडला. कॅमेरा वगैरे काही तिथे नव्हता. अशा अवस्थेतील मृतदेह पाहून एकच घबराट पसरली. सुरक्षा रक्षकांना धारेवर धरलं गेलं. परंतु काल संध्याकाळी 7 वाजता त्यांची शिफ्ट बदलली होती. आधीच्यांनी नाईटवाल्यांना या दोघांच्या इमारतीत असण्याबद्दल सांगितलंच नव्हतं. पोलीस आले, त्यांनाही काही कळेना. सगळेच संभ्रमात होते. अखेर अश्मक आणि मंदाकिनीत काहीतरी बिनसलं. त्यातून मंदाने अश्मकचा मान मोडून खून केला आणि घाबरून पळत असताना ती देखील कोसळून मेली असा त्यांनी निष्कर्ष काढला. अर्थात यातही अनेक त्रुटी होत्या, पण अश्मक कायम चित्रविचित्र प्रँक करायचा आणि मंदाकिनी त्याच्यावर चिडलेली असायची हे त्यांना ओळखणाऱ्या बहुतेकांना माहीत होतं. या घटनेनंतर आणि त्याआधी सुद्धा तिथे काम करणाऱ्या मजुरांना, कारागिरांना आणि सुरक्षा रक्षकांनाही भयप्रद अनुभव आले होते. पैसे दुप्पट दिले तरी सूर्यास्तानंतर कोणीही तिथे काम करण्यास धजेना. ही गगनचुंबी इमारत झपाटलेली आहे अशी कुजबूज चाललेली. काही अतिउत्साही कामगारांनी याबद्दल व्हिडिओही बनवले. इसरानी अँड वासवानी बिल्डर्सचे तब्बल 300 कोटी या प्रकल्पात गुंतलेले. या भूताखेतांच्या अफवा बिझनेससाठी चांगल्या नव्हत्या. फ्लॅटची विक्री एकदम थांबली. लवकर काहीतरी करणं गरजेचं होतं. त्यांच्या सेल्स ऑफिसमध्ये काम करणाऱ्या रवीनाने 9 घोस्टबद्दल सुचवलं. ते पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आहेत. स्कायस्क्रेपर टॉवरमध्ये भूताटकी असो वा नसो ते नक्कीच छडा लावतील, वातावरण नॉर्मल करतील असं तिने वासवानी सरांना म्हटलं. तुला गॅरंटी आहे ना? मग वांदा नाही, कॉल देम. वासवानीने संमती दिली. स्थळ माओ चायनीज रेस्टॉरंट, अंधेरी पूर्व. वेळ रात्रीचे 8. टमाट्यांनो, ती काय पिकनिक झाली होलसेलमध्ये? एक केसच सोडवून आलो आपण. मला पिकनिक पाहिजे, प्युअर पिकनिक. मध्ये कुठल्या हडळी, भूत आणि पिशाच्च नकोत, सचिनने म्हटलं आणि चिकन लॉलीपॉपचा लचका तोडला. पण हे तर केलंस ना तू भरपूर, मग पिकनिकच झाली ती, योगने वेज सूप भुरकत म्हटलं. हे काय हे, मजा म्हणायचंय का भोपळ्या तुला? रोज रात्री त्या दोन्ही पोरी हडळी बनून उभ्या राहायच्या माझ्या खोलीत. मी काही घाबरायचो नाही त्यांना, पण झोपमोड तर व्हायचीच ना. सचिनने दुसरा लॉलीपॉप उचलत म्हटलं. घाबरायचो नाही? भेंडी, कशाला खोटं बोलतोस? माझ्या खोलीत का झोपला होतास मग 2 दिवस? विजयने ट्रिपल राईस आपल्या पुढे ओढत म्हटलं. तुझ्यासोबत झोपत होतो ते तू घाबरू नयेस म्हणून वाटाण्या. जगातील 1 नंबरचा डिटेक्टिव्ह म्हणून माझी जबाबदारी आहे ना तुला प्रोटेस्ट करायची. सचिनने हाडूक खाली ठेवत फेक मारली. गपरे भेंडी, आल्ला मोठा मला प्रोटेक्ट करणारा. थोडक्यात वाचलास तू. खरीखुरी भूत असती ना तिथे साल्या, तर रोज सकाळी बेडशीट बदलावं लागलं असतं त्यांना. विजयने राईसमध्ये काटा खुपसत सचिनच्या वर्मी घाव घातला. तुला काय वाटतं वांग्या, मी भूतांना एवढा घाबरतो? चेतू, पुढची हॉरर केस मला पाहिजे, मग किती पण खतरनाक भूताटकी असू देत होलसेलमध्ये. सचिनने रागारागात म्हटलं आणि विशालच्या प्लेटमधून त्याचा लॉलीपॉप उचलला. तेव्हाच राजेशचा फोन वाजला. सर्वांना गप्प राहण्याची खूण करून तो गंभीरपणे ऐकू लागला. अधेमध्ये एवढाच प्रतिसाद देत होता. अखेर संध्याकाळपर्यंत कळवतो असं म्हणून त्याने कॉल कट केला. मग सचिनकडे पाहून म्हटलं, खूपच अनलकी आहेस रे बधीर तू. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल असं दिसतंय. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.
गपरे भेंडी, आला मोठा मला प्रोटेस्ट, सॉरी प्रोटेक्ट करणारा. थोडक्यात वाचलास तू. खरी खुरी भूत असती ना तिथे साल्या, तर रोज सकाळी बेडशीट बदलावं लागलं असतं त्यांना. विजयने राईसमध्ये काटा खुपसत सचिनच्या वर्मी घाव घातला. तुला काय वाटतं वांग्या, मी भूतांना एवढा घाबरतो? चेतू, पुढची हॉरर केस मला पाहिजे, मग किती पण खतरनाक भूताटकी असू देत होलसेलमध्ये. सचिनने रागारागात म्हटलं आणि विशालच्या प्लेटमधून त्याचा लॉलीपॉप उचलला. तेव्हाच राजेशचा फोन वाजला. सर्वांना गप्प राहण्याची खूण करून तो गंभीरपणे ऐकू लागला. अधेमध्ये एवढाच प्रतिसाद देत होता. अखेर संध्याकाळपर्यंत कळवतो असं म्हणून त्याने कॉल कट केला. मग सचिनकडे पाहून म्हटलं, खूपच अनलकी आहेस रे बधीर तू. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल असं दिसतंय. 2 दिवसांनंतर 43व्या मजल्यावर इंटिरियरचं काम सुरू होतं. संपूर्ण टॉवरमध्ये विविध कामांना वेग आलेला. सध्या फ्लॅटची विक्री मंदावली असली तरी 1-2 महिन्यांनी सारं पूर्ववत होईल असा इसरानी अँड वासवानी बिल्डर्सला विश्वास होता. लोकांची स्मरणशक्ती कमजोर असते. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर सेलिब्रिटी आणून ग्रँड सेलिब्रेशन केलं, काही ऑफर्स दिल्या, तर आधीचं सगळं विसरून बायर्स पुन्हा द स्काय स्क्रेपरकडे वळतील. आणि जर खरंच तिथे एखादं भूत वगैरे असेल तर त्यासाठी 9 घोस्ट एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलंच आहे. म्हणूनच काम पुन्हा एकदा जोरात सुरू झालं. मणी दक्षिणेतून आलेला एक सुतार होता. नालासोपाऱ्याला इतर मजुरांसोबत भाड्याने राहायचा. तिथे चेन्नईला त्याला ज्या कामासाठी दिवसाला 300-400 रुपये मिळायचे त्याचेच इथे 1200 मिळू लागले. म्हणजे तिप्पट कमाई. तो खुश होता. मागच्या आठवड्यापासूनच तो इथे रुजू झालेला. बाकी सर्व ठीक होतं, पण 6 पर्यंत ड्युटी असली तरी निघण्याची घाई सर्वजण 5 वाजल्यापासूनच का करतात हे त्याला कळेना. मराठी हिंदी नीट येत नसल्याने भाषेचाही अडसर होता. आपलं काम संपवून तो 5:45लाच इतरांसोबत बाहेर पडला. चालत स्टेशनपर्यंत पोचला आणि खिशात मोबाईल नसल्याचं लक्षात आलं. 5 वर्षांपूर्वी घेतलेला 10,000चा स्वस्त फोन होता तो, पण गरिबासाठी तोही महत्वाचा. त्याने सोबत असलेल्या इंदर कुमारला मोडक्या तोडक्या भाषेत हे कसं तरी समजावलं. 43व्या माळ्यावर ते शेल्फ लावण्याचं काम करत होते. कदाचित तिथेच राहिला असेल मोबाईल. कल मिल जाएगा, टेन्शन मत ले, वैसे भी कौन चोरी करेगा वहां जाकर, इंदर कुमारने म्हटलं. पण मणीचा जीव राहीना. मोबाईल गेला तर कसं व्हायचं? सध्या नवीन घेण्या इतके पैसेही नाहीत. आणि रोज रात्री त्याच्या बायकोचा, मुलांचा फोन यायचा. त्यांच्याशी तासभर बोलणं व्हायचं. त्याचं काय? हा संवादच त्याला या अनोळखी शहरात एकटं जगण्याची हिंमत द्यायचा. ते फोन करत राहतील आणि आपण उचलला नाही तर काळजीने हवालदिल होतील. जेवणार देखील नाहीत. म्हणून आताच माघारी जाऊन मोबाईल परत मिळवायला हवा. उद्या पोचण्यास जरा उशीर झाला तरी तो परत मिळेल याची खात्री नव्हती. मणीने हे इंदरला कसंबसं सांगितलं. त्यांची मैत्री फार जुनी नसली तरी मणीला एकटं जाऊ देणं त्यालाही रुचेना. घरी जायला प्रचंड उशीर होईल हे माहीत असूनही तो मणीसोबत टॉवरवर परतला. सुरक्षा रक्षक त्यांना यावेळी आत सोडायला तयारच होईनात. पण मणीच्या डोळ्यातील पाणी पाहून ते पाघळले. शेवटी तीही पैशासाठी आपल्या परिवारापासून दूर राहणारी माणसंच. जाओ लेकिन जल्दी वापस आओ असं बजावून त्यांनी दोघांना आत सोडलं. 43वा मजला. लिफ्टने जाण्यावाचून पर्यायच नव्हता. रोज कामानिमित्त अनेक वेळा वर खाली जावं लागत असल्याने लिफ्टची सवय देखील होती. ते लिफ्टमध्ये चढले. तेराव्या, 23व्या आणि 31व्या मजल्यावर लिफ्ट गचके खात असल्यासारखी वाटली. दिवे उघड बंद झाले. पण अखेर ते 43व्या मजल्यावर पोचलेच. मग लांबच लांब मार्गिकेतून चालत 43-9 फ्लॅटपर्यंत पोचले. वॉचमनकडून घेतलेल्या किल्लीने दार उघडलं. दिवे आपोआप लागले. बेडरूममध्ये गेले.
चुकून बाल्कनीचा स्लायडिंग डोअर उघडाच राहिला होता. वाऱ्याची जोरदार झुळूक आत शिरली. जिथे काम चाललेलं तिथेच खाली भिंतीला टेकून उभा केलेला मणीचा फोन सापडला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. दोघं लगेच माघारी वळले. इतक्यात दिवे गेले. दारही धाडकन बंद झालं. खूप खटपट केली तरी उघडेना. मणीने मोबाईलचा टॉर्च लावला. इंदरकुमार दाराशी झटापट करत होता. तेवढ्यात बेडच्या डाव्या बाजूकडील वॉर्डरोबचं दार करकरत उघडलं. दोघंही दचकले. भिंतीला टेकून श्वास रोखून पाहू लागले. आतून काहीतरी धपकन बाहेर पडलं. तो विजेंदर होता. नेहमी त्यांच्या सोबतच माघारी जायचा, पण आज दुपारनंतर त्याचा काही पत्ताच नव्हता. अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन सिनेमाला गेला असेल असं त्यांना वाटलं होतं. पण हा इथे कसा आला आणि मेलाय की फक्त बेहोश झालाय? इंदरने पुढे होऊन पाहण्याचा प्रयत्न केला. इतक्यात एक हिडीस हात कपाटातून बाहेर आला. मग दुसरा. मागोमाग अतिशय भयकारी बिभत्स डोकं दिसू लागलं. त्यांच्याकडे पाहून दात विचकून हसणार. मणीचे पाय लटपटू लागले. इंदरचा घसा कोरडा पडला. ती भयान आकृती त्यांच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागली. भिंतीचा आधार सोडून ते तिच्यापासून दूर बाल्कनीकडे गेले. ती कोळ्यासारखी रांगत रखडत तिथेही येऊ लागली. इंदरने स्लायडिंग डोअर खेचण्याचा प्रयत्न केला, पण तो जाम अडकलेला. आता काय करायचं? हे भूत आपल्यालाही विजेंदर सारखंच मारून टाकणार. त्याने खाली वाकून पाहिलं. इथून कोसळलो तर हाडही जागेवर राहणार नाही. पण खाली काही ठिकाणी अजूनही रेतीचे ढिगारे होते. त्यावर पडलो तर कदाचित जीव वाचेल. इंदरकुमारने फारसा विचार न करता उडी घेतली. ते पाहून मणीनेही अंग झोकून दिलं. ती विचित्र आकृती बाल्कनीतून त्यांना पाहून हसत होती. 43व्या मजल्यावरून कोणी ठरवलेल्या ठिकाणी पडत नाही. दोघंही थेट जमिनीवरच कोसळले. एकमेकांपासून 10-15 फुटांवर. शरीराचं न सांगता येण्या इतकं नुकसान झालेलं. जागीच गतप्राण झाले. आवाज ऐकून सुरक्षा रक्षक तिथे धावले. त्यांनी वर पाहिलं. काहीच दिसेना. पण या दोघांनी काहीतरी इतकं भयानक बघितलं असणार की त्यापुढे 43व्या मजल्यावरून उडी मारणंही सोपं वाटलं. काय असेल ते? खरंच हा टॉवर भूतिया आहे. 2 आठवड्यात 2 घटना आणि 5 मृत्यू. आपण नवी नोकरी शोधूयात असं ठरवून ते पुढच्या सोपस्काराला लागले. पोलीस पुन्हा एकदा कोड्यात पडले. मणी आणि इंदरने विजेंदरची गळा आवळून हत्या केली. कदाचित उधारीच्या पैशांवरून त्यांच्यात कुरबुरी झाल्या असतील. मृतदेहाची विल्हेवाट लावायला ते मोबाईलचं निमित्त करून माघारी परतले. पण काही केलं तरी आता आपण अडकणारच हे लक्षात आल्यावर ते एकमेकांशी भांडू लागले. बाचाबाची करू लागले. धक्काबुक्की करत बाल्कनीत आले आणि तोल जाऊन कोसळले. जागीच ठार झाले. केस संपली. द स्काय स्क्रेपरच्या नावाला आणखी एक बट्टा लागला. आम्ही दुसऱ्या एका केसमध्ये व्यस्त होतो. 10 दिवसांनी टॉवरचा तपास हातात घेऊ असं ठरलेलं. पण त्या दिवशी पुन्हा रवीनाचा फोन आला. म्हणाली, टॉवरने आणखी 3 बळी घेतल्यात सर. तुम्हाला लवकरच काहीतरी करावं लागेल. शेवटी हातातली केस राजेश, निंबाजी, योगेश या टीमकडे सोपवली. इतर प्रकरणांवर विजय, विशाल आणि किरण काम करत होते. तेव्हा मी, मंग्या आणि पुढील पॅरानॉर्मल केसचं नेतृत्व करेन अशी भीष्म प्रतिज्ञा केलेला सचिन असे 3घे जण द स्काय स्क्रेपर टॉवरकडे निघालो. त्यावेळी दुपारचे 12:30 वाजलेले. सर्वांनाच भूक लागलेली. आता फक्त टॉवर बघून घेऊ, तपास नंतर सुरू करू असं ठरलं. गेट जवळ केबिनमध्ये फक्त 2च सुरक्षा रक्षक सुतकी चेहरा करून बसलेले. त्यांनाही इथून लवकरात लवकर पळ काढायचा असावा, पण कंत्राटदाराने दुप्पट तिप्पट पगाराचा आमिष दाखवून कसं तरी रोखून ठेवलेलं. मजुरांना 2 दिवसाची सुट्टी होती. हॉर्न वाजवताच एकाने गेट उघडलं. दुसऱ्याने आयडी चेक केलं. आमच्या येण्याबद्दल आधीच त्यांना हेड ऑफिसमधून फोन गेला होता. बकऱ्याला कसायाच्या हवाली करावं अशा मुद्रेने त्यांनी आम्हाला आत सोडलं. संभल के रहना साहब,
असं 2-3 वेळा बजावलं. असं का बोलले रे हे होलसेलमध्ये? आतापर्यंत या केसबद्दल काहीही चौकशी न केलेल्या सचिनने संशयी स्वरात विचारलं. हे आता विचारतोस झेमण्या? अरे लीडर आहेस ना तू या केसचा. मागच्या 2 आठवड्यात 5 जण मेले त्या टॉवरमध्ये. एकाचा गळा आवळून 2 जण 43व्या माळ्यावरून कोसळले आणि एक प्रॉपर्टी डीलर आपल्याच मित्राला मारून पळत असताना जिन्यावरून खाली गडगडत आली आणि मेली. तिच्या मित्राची मान बाहुलीसारखी गोल फिरवलेली होती. मंग्याने थोडक्यात माहिती दिली. हे ऐकून सचिनच्या छातीत कळ उठली. फुशारकी मारण्याच्या नादात ही काय आफत ओढवून घेतली आपण. पण आता सांगायचं कोणाला? आलिया भोगासी मरतोय आता सचिन. तो आतून खचला होता. मला वाटतं या टॉवरमध्ये असं काहीतरी आहे जे लोकांना आपल्याच मित्रांचे खून करायला भाग पाडतं. मी या झेमण्याला काही केलं तर त्यात माझी चूक होती असं समजू नका. मंग्या गाडी चालवता चालवता वरच्या आरशात पाहून मिश्किलपणे म्हणाला. पण खरंच कोणी कुणाचा खून केला का हे सिद्ध व्हायचंय अजून. फक्त पोलिसांना तसं वाटतं कारण इतर कोणी संशयित सापडला नाही. मी म्हटलं. गाडी टॉवरच्या पार्किंग लॉट जवळ पोचली होती. मंग्याने ब्रेक मारला. 3 खाली उतरलो. मी टॉर्च, सॅटेलाइट फोन आणि इतर आवश्यक वस्तू असलेली बॅग घेण्यास सचिनला सांगितलं. यावेळी आम्ही फक्त टॉवर आतून बाहेरून नीट पाहून तासाभरात निघणार होतो. पण तयारी असलेली बरी, नाही का? बेसमेंट आणि 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावरचं कार पार्किंग, त्यावर आकार घेत असलेलं पोडियम गार्डन, इन्फिनिटी पूल. इथे फार काळ न रेंगाळता थेट 55व्या मजल्यावर जायचं ठरवलं. खरं तर टेरेसवरच जाणार होतो, पण एप्रिलच्या या कडक उन्हात भर दुपारी टेरेसवर आमचा पापड झाला असता. कामगारांना सुट्टी असल्याने संपूर्ण इमारतीत विचित्र आणि खटकणारी शांतता होती. लिफ्टमध्ये शिरलो. दार बंद झालं. 55व्या मजल्यावर निघालो. लिफ्ट सुपरफास्ट होती. 13वा मजला झटकन आला, पण त्यानंतर वेग मंदावल्यासारखा वाटला. 3घही आतुरतेने 55वा मजला येण्याची वाट पाहत होतो. तो येण्यासाठी युग लोटली असं वाटलं, पण घड्याळात पाहिलं तर 10 मिनिटच झाली होती. अखेर स्क्रीनवर 55वा आकडा दिसू लागला. लिफ्ट थांबली. बाहेर पाऊल ठेवलं. लिफ्ट हवेशीर होती, तरीही बाहेर आल्यावर मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटलं. इथल्या अणुरेणूत नकारात्मक ऊर्जा ठासून भरल्याय असं सतत वाटायचं. कदाचित मानवी वर्दळ नसलेली नवी कोरी वास्तू असल्याने असं वाटत असेल. लिफ्टमधून बाहेर पडताच लांबच लांब मार्गिकेतून चालू लागलो. दोन्ही बाजूला ठराविक अंतरावर फ्लॅट्स होते. प्रत्येक फ्लॅट 3 BHK पेक्षा मोठाच असावा, कारण 2 फ्लॅटमधील अंतर बरंच जास्त होतं. काय रे, किंमत काय असेल इथल्या फ्लॅटची? मोकळ्या जागेतून खाली दिसणाऱ्या अफाट मुंबईचं विहंगम दृश्य पाहत सचिनने विचारलं. 5 करोडच्या आसपास. घेतोयस का झेमण्या? 3 BHK फ्लॅट बरोबर पार्किंग आणि भुताटकी फ्री. मंग्याने चेष्टेने म्हटलं. पण त्याच वेळी खडखडाट करत मागे असलेली लिफ्ट खाली निघून गेली. 3 दचकलो. पण अशा गगनचुंबी इमारतींच्या लिफ्ट काही वेळाने आपोआपच खाली निघून जातात असं मंग्याने सांगितलं. थोडा वेळ तिथेच रेंगाळल्यावर 43व्या मजल्यावर जायचं ठरलं. काही दिवसांपूर्वी तिथूनच 2 मजुरांनी खाली उडी घेतली होती आणि एकाचा मृतदेह फ्लॅटमध्ये सापडला होता. हे ऐकताच सचिनच्या पोटात खड्डा पडला आणि डोकं गरगरू लागलं. पण हे भीतीने नाही तर भुकेने होतंय असं त्याचं मत होतं. यावर मंग्या गालातल्या गालात हसू लागला. तसंही आज तपासाला सुरुवात करायची नव्हती. आम्ही फक्त टॉवर पाहायला आलेलो. तेव्हा आता कुठेच न थांबता सरळ खाली निघून जायचं आणि जवळच एखादं रेस्टॉरंट पाहून जेवून घ्यायचं असं ठरलं. मार्गिकेच्या 2ऱ्या टोकाला असलेल्या लिफ्टमध्ये शिरलो. खाली जाऊ लागलो. पण 43वा मजला आला आणि लिफ्ट अडकली. एकदम दिवेच गेले. गुडूप अंधार झाला. सचिनने घाबरून मंग्याला मिठी मारली. हट झेमण्या, टॉर्च लावू दे.
मंग्याने त्याला दूर ढकलत खिशातून मोबाईल काढला. सचिनच्या बॅगेतही टॉर्च होता. मी बॅग मागितली. बहुतेक पॉवर कट असेल. मंग्या लिफ्टच्या बटनांकडे पाहत म्हणाला. अरे पण इन्व्हर्टर असेल ना यांच्याकडे, मी म्हटलं. तोवर सचिनने हेल्पचं बटन 3दा दाबलं आणि सीसीटीव्हीकडे पाहून हातवारे करू लागला. तेवढ्यात दिवे आले आणि लिफ्टचं दार उघडलं. सुटकेचा निश्वास टाकत सचिन एकदम बाहेर पडला. आम्ही सुद्धा बाहेर पाऊल ठेवणार इतक्यात दार बंद झालं आणि लिफ्ट खाली जाऊ लागली. अरे हे काय झालं? लिफ्ट थांबव आधी. 43व्या माळ्यावर एकटाच राहिलाय तो. भीतीने मरेल पटकन झेमण्या. मंग्या किंचाळला. मी पुन्हा स्टॉप आणि त्यापाठोपाठ हेल्पचं बटन दाबलं, पण लिफ्ट थांबेना. आता ती वेगाने खाली निघालेली. तू सचिनला फोन लाव आणि आहे तिथेच थांबायला सांग. आम्ही येतोय लगेच. घाबरू नकोस असं म्हण, मी म्हटलं. मंग्याने फोन लावला पण रेंजच नव्हती. लिफ्टमधून बाहेर पडलेल्या सचिनने मागे वळून पाहिलंच नव्हतं. आम्ही दोघं त्याच्या मागेच आहोत असं वाटून तो बिनधास्त चालत होता. अखेर वळून म्हणाला, या दुसऱ्या लिफ्टने जाऊया का खाली टमाट्यांनो? पण मागे कुणीच नाही. तो एकटाच आहे हे कळल्यावर त्याची बोबडी वळली. लिफ्ट खाली जाण्याचा आवाज त्याने ऐकला होता, पण त्याआधी आम्ही बाहेर पडलोच नाही हे आत्ता त्याच्या लक्षात आलं आणि पाय लटपटू लागले. घशाला कोरड पडली. थरथरत्या हाताने त्याने खिशातून मोबाईल काढला आणि मला फोन लावला, पण पुन्हा तेच. रेंजचा पत्ता नव्हता. वाट लागली होलसेलमध्ये. लिफ्टच्या नादी नकोच लागायला. जिन्याने जाऊया खाली, त्याने ठरवलं. 43 मजले जिना उतरायचाय या जाणीवेने त्याच्या पायातलं उरलं सुरलं बळही संपलं. तरी त्या विचित्र आणि भयंकर लिफ्टमधून एकटं जाण्यापेक्षा जिनाच परवडला. तेवढाच व्यायाम सुद्धा होईल. खर्ची घातलेली ऊर्जा आपण दुप्पट लंच घेऊन भरून काढू असा मनोनिग्रह त्याने केला आणि सरळसोट चालत जिन्याकडे निघाला. पण तेव्हाच 43-9 क्रमांकाच्या फ्लॅटचं दार आपोआप करकरत उघडलं. हे काय घडलं? कसं घडलं? याचा शहानिशा करण्यासाठी एक सेकंदही न थांबता जगातील नंबर 1 चा डिटेक्टिव्ह धावतच जिन्याने खाली निघाला. 42, 41, 40वा मजला उतरेपर्यंत त्याच्या शरीराने साथ दिली. पुढे मात्र धाप लागली. ढोपरांवर अवजड शरीराचा भार पडून ती दुखू लागली. मांड्या भरून आल्या. तरी जीवाच्या कराराने तो उतरत राहिला. अखेर 31व्या मजल्यावर पोचला आणि तिथेच जिन्यावर बसून राहिला. आमची लिफ्ट थेट तळमजल्यावर जाऊन थांबली. दार उघडलं, पण आम्ही बाहेर पडलो नाही. पुन्हा 43 क्रमांक दाबला. लिफ्ट त्याच वेगाने वर जाऊ लागली. थोड्याच वेळात पुन्हा 43व्या मजल्यावर पोचलो, पण सचिन समोर नव्हता. हा झेमण्या दुसऱ्या लिफ्टने गेला वाटतं खाली, मंग्या म्हणाला. पुन्हा लिफ्टने एकट्याने जाण्या इतकी हिंमतच नाही त्याच्यात. बहुतेक जिन्याने गेला असेल. मी सुद्धा जिन्याने खाली येतो. तू लिफ्टने प्रत्येक मजल्यावर थांबत खाली जा. जिथे सापडेल तिथल्या लिफ्ट समोर माझी वाट पाहत थांबा. मग तिघं एकत्र खाली जाऊ. मी प्लॅन आखला आणि लिफ्ट बाहेर पडलो. मंग्या एकटाच लिफ्टने खाली निघाला. मी जिन्याकडे धावलो. 31व्या मजल्यावर थकून भागून दम खात बसलेल्या सचिनला फ्लॅट क्रमांक 31-13 मधून एक सुंदर तरुणी बाहेर पडताना दिसली. तिने सचिनकडे पाहताच गोड स्माईल केलं आणि म्हटलं, मी मंदाकिनी आणि तुम्ही कोण? या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आमची लिफ्ट थेट तळमजल्यावर जाऊन थांबली. दार उघडलं, पण आम्ही बाहेर पडलो नाही. पुन्हा 43 क्रमांक दाबला. लिफ्ट त्याच वेगाने वर जाऊ लागली. थोड्याच वेळात पुन्हा 43व्या मजल्यावर पोचलो, पण सचिन समोर नव्हता. हा झेमण्या दुसऱ्या लिफ्टने गेला वाटतं खाली, मंग्या म्हणाला. पुन्हा लिफ्टने एकट्याने जाण्या इतकी हिंमतच नाही त्याच्यात. बहुतेक जिन्याने गेला असेल. मी सुद्धा जिन्याने खाली येतो. तू लिफ्टने प्रत्येक मजल्यावर थांबत खाली जा. जिथे सापडेल तिथल्या लिफ्ट समोर माझी वाट पाहत थांबा. मग तिघं एकत्र खाली जाऊ. मी प्लॅन आखला आणि लिफ्ट बाहेर पडलो. मंग्या एकटाच लिफ्टने खाली निघाला. मी जिन्याकडे धावलो. 31व्या मजल्यावर थकून भागून दम खात बसलेल्या सचिनला फ्लॅट क्रमांक 3113 मधून एक सुंदर तरुणी बाहेर पडताना दिसली. तिने सचिनकडे पाहताच गोड स्माईल केलं आणि म्हटलं, मी मंदाकिनी आणि तुम्ही कोण? आपल्यासारखंच आणखी कुणीतरी या टॉवरमध्ये अडकलंय हे पाहून सचिनला हायसं वाटलं. आपल्या चेहऱ्यावरची भीती खोट्या हसण्यामागे लपवत आणि रुबाबदार दिसण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला, हाय, आय माय सचिन, द फेमस वर्ल्ड नंबर 1 डिटेक्टिव्ह. त्याचं हे मजेदार इंग्रजी ऐकून ती क्यूट हसली. पण सचिनला मात्र हा आपल्या रुबाबाचा परिणाम वाटला आणि आणखीच ताठ होत तो पुढे म्हणाला, हु आर यू हिअर? यू नीड मी हेल्प? यावरती कायच उत्तर देणार. गोंधळलेला गोंडस चेहरा करून ती फक्त पाहत राहिली. आपलं ऑक्सफर्ड लेवलचं इंग्लिश तिला कळत नाही आहे हे पाहून सचिनने समजावण्याचा प्रयत्न केला. अहो, हु आर यू हिअर? HOW वाला हु, म्हणजे तुम्ही इथे कशा काय? अच्छा, ते होय, मला कळलंच नाही आधी. आम्ही हाऊ म्हणतो ना त्याला, तिने मिश्किल हसत उत्तर दिलं. चुकतंय तुमचं. WHO म्हणजे हाऊ. कॉन्व्हेंट का? तिथे बरोबर इंग्लिश शिकवत नाही. तुम्ही माझे सचिन फाडफाड इंग्लिश स्पीकिंग क्लासेस लावा. सचिनने ज्ञान पाजळलं. तिच्याशी बोलण्याच्या नादात आपण लिफ्ट पासून दूर चाललोय हे त्याच्या लक्षातच आलं नाही. तो आता 29व्या मजल्यावर कुठेतरी होता आणि तेव्हाच मंग्या लिफ्टने तिथे डोकावून गेला. पण कुणीच न दिसल्याने थोडं थांबून खाली निघाला. मी 43व्या मजल्यावरून जिन्याने चालत खाली निघालो होतो. एक मजला उतरायचा, मार्गिकेतून चक्कर मारायची, सचिन दिसला नाही तर पुन्हा पुढचा मजला उतरायचा, असं चाललेलं. आता मी 35व्या मजल्यावर होतो. नशीब लिफ्टमध्ये मी इमर्जन्सी बॅग सचिनकडून स्वतःकडे घेतली होती. या बॅगेत टॉर्च आणि इतर वस्तूंसोबत माझी गन सुद्धा होती. मी ती बाहेर काढून मागे खोचली. इथे सचिन त्या सुंदर तरुणीशी संभाषणात असा रंगला होता की आपण कुठे आहोत, काय करतोय याचं त्याला भानच राहिलं नव्हतं. ती दोघं आता 27व्या मजल्याच्या जिन्यावरून खाली निघालेली. मंग्या लिफ्टने 24व्या मजल्यावर पोचलेला आणि मी 31व्या मजल्यावरून धावत खाली निघालेलो. खरं तर मी एक इस्टेट एजंट आहे. फ्लॅटचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला आले होते. तुम्ही डिटेक्टिव्ह आहात ना, म्हणजे नेमकं काय करता? तिने लाडीकपणे विचारलं. कोण, मी? अहो, मी काय करत नाही ते विचारा. खुनापासून भुताटकीपर्यंत सर्व केसेस सोडवतो मी. 8 जणांची टीम ठेवली हाताखाली मदत करायला. चेतन घाणेकर नाव ऐकलंय का तुम्ही? सचिनने विचारलं. हो, तेच ना, द प्रोफेसर, लेखक आणि गुप्तहेर, तिने डोळे मोठे करत विचारलं. हो, तोच. त्याला डिटेक्टिव्हगिरी कोणी शिकवली? आणि लिखाणात पण अधूनमधून मार्गदर्शन देत असतो मी त्याला. सचिनने आपलं कौतुक ऐकवलं. वाव, ग्रेटच आहात तुम्ही सर. पण भूताटकीच्या केसेस कशा हँडल करता तुम्ही? म्हणजे भूत खरंच असतात का? आणि असतील तरी ओळखता कशी? म्हणजे ती सिनेमात दाखवतात तशी हॉरिबल दिसतात की आपल्या सारखीच असतात नॉर्मल? तुमच्या समोर भूत आलं तर ओळखता येईल का तुम्हाला पटकन? तिने एकदम खूप काही विचारलं. सचिन गडबडला. एकदम भरपूर प्रश्न विचारले की तो भांबावून जातो. पण इथे एक सुंदर तरुणी
उत्तरासाठी टक लावून पाहत असताना नेहमीसारखं नो कॉमेंट्स बोलूनही चालणार नव्हतं. त्याचं काय आहे मॅडम? अहो भूत म्हणजे तरी काय? अतृप्त आंबे, सॉरी अतृप्त आत्मे, ते सगळ्यांनाच दिसत नाहीत, पण माझ्यासारख्या अनुभवी हुशार डिटेक्टिव्हला दिसतात. बहुतेक वेळा दिसायला ते भयंकरच असतात. इतके भयंकर की आठवूनच पोटात गोळा येतो. माझ्या नाही, लोकांच्या. त्यांनी एखाद्याची पाठ धरली ना की त्याला असा छळतात होलसेलमध्ये की काही विचारू नका, सचिनने स्वानुभवाने सांगितलं. पण माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर अजून दिलं नाही तुम्ही. तुमच्या समोर भूत आलं तर ओळखता येईल का तुम्हाला? तिने अचानक गंभीर स्वरात विचारलं. त्यात काय ओळखायला? खरं तर मी आयुष्यात जितकी भूतं पाहिली तेवढी कोणीच पाहिली नसतील होलसेलमध्ये. आता तर मी भूतांना ओळखण्याची गरजच नाही, भूतच मला ओळखतात आणि बघून चळाचळा कापतात, सचिनने ऐटीत म्हटलं. मग मला कसं ओळखलं नाहीत तुम्ही? तिने एकदम धडकी भरवणाऱ्या आवाजात विचारलं. तिच्या नखरेल डोळ्यातून हसू गायब झालं. चेहऱ्यावर तुसडेपणा दिसू लागला. हातांच्या मुठी वळलेल्या. टॉवरमध्ये प्रवेश करताना मंग्याने सांगितलेलं आठवलं. एक प्रॉपर्टी डीलर आपल्याच मित्राला मारून पळत असताना जिन्यावरून खाली गडगडत आली आणि मेली. सचिनच्या हातापायांना कंप फुटला. त्याच्या चालण्याचा वेग मंदावला. तो 2 पावलं मागे राहिला. पुढे तिच्या डोक्याला पडलेली वीत भर खोक आणि अवतीभवती साकळलेलं रक्त दिसलं. ती खरंच भूत होती. आता वाट लागली. मारलेल्या सगळ्या फुशारक्या अंगाशी येणार असं वाटू लागलं. मागच्या मागे सटकण्यासाठी त्याने चालण्याचा वेग आणखी मंद केला. तशी ती भरकन मागे वळली. संतापाने त्याच्याकडे पाहू लागली. आता तिचा सुंदर चेहरा ठिकठिकाणी जखमांनी भरलेला. तिच्या डोळ्यातील धगधगता अंगार पाहून सचिन मटकन खालीच बसला. गुडघे टेकून हात जोडून विनवू लागला. आय माय नो डिटेक्टिव्ह भूत मॅडम, नेवर किल भूत, माय फ्रेंड चेतन भूत किलर, मैं फक्त असिस्टंट, प्लीज झपाटो उसको अँड फॉरगिव्ह मुझको. पण हे ऐकून मंदाकिनीचा अतृप्त आत्मा आणखीच खवळला. तिने आपला डावा हात पुढे केला आणि मूठ वळवली. तिच्यापासून 10 फूट दूर असलेल्या सचिनला नरड पकडल्याची जाणीव झाली. तो खोकू लागला. मानेभोवती गुंडाळलेला अदृश्य हात सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागला. तेव्हाच जिन्याच्या कडेने कोणीतरी धावत आल्याची चाहूल लागली. या तरुण प्रॉपर्टी डीलरने आपल्याच मित्राची मुंडकी पिरगाळून हत्या केली होती असं म्हणतात. तोच धावत येतोय की काय? आज आपण होलसेलमध्ये मरणार अशी खात्री होऊन जगातल्या नंबर 1च्या डिटेक्टिव्हने डोळे मिटले. पण जिन्यावरून धावत येणारा मीच होतो. मधल्या मार्गिकेत येऊन पोचलो आणि पाहतो तर काय, सचिन जमिनीपासून 3 फूट अधांतरी तरंगत असलेला. दोन्ही हात गळ्याभोवती असे गुंडाळलेले की कुणीतरी त्याचा गळा आवळत असावं. या टॉवरमध्ये खरंच भूताटकी आहे यासाठी दुसऱ्या पुराव्याची गरज नव्हती. दिवसा ढवळ्या ही अवस्था असेल तर सूर्यास्तानंतर काय होईल? मी बॅगेतून पवित्र गंगाजळ काढून सचिनवर शिंपडलं. तसा तो धाडकन खाली कोसळला. डोळे उघडले. खोकत खाकरत म्हणाला, कुठे गेला होतास रताळ्या मला सोडून? तुला सोडून? अरे लिफ्टमधून तर तू आधी बाहेर पडला होतास ना. मी बॅग आवरत म्हटलं. म्हणजेच तुम्ही दोघं मला एकट्याला सोडून गेलात असा अर्थ होत नाही काय होलसेलमध्ये? सचिनने मान डावी उजवीकडे वळवत युक्तिवाद केला. ठीक आहे, नेमकं कुणी कुणाला सोडलं यावर आपण नंतर सविस्तर चर्चा करू. आधी या झपाटलेल्या इमारतीमधून बाहेर पडूयात, मी घाई करत म्हटलं. सचिनला उठण्यासाठी हात दिला. आई उई करत तो उठला. आम्ही खाली धावलो. तेव्हाच लिफ्ट समोर येऊन थांबली. दार उघडलं. आत मंग्या होता. चला पटकन या आत, निघूया इथून लगेच, तो ओरडला. आम्ही आत शिरलो. लिफ्ट खाली जाऊ लागली. त्याचं काय झालं
20व्या मजल्यापर्यंत चेक करून आलो. झेमण्या कुठे दिसला नाही. एवढ्या लवकर तो यापेक्षा खाली जाऊ शकत नाही म्हणून पुन्हा एक एक फ्लोअर बघत वर आलो. मंग्या म्हणाला, आयुष्यात पहिल्यांदा बरोबर काम केलंयस भोपळ्या. चल आता स्पीड वाढव, मला डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरवर घेऊन चल. सचिन गळ्यावर हात फिरवत बडबडला. यावर चिडलेला मंग्या काहीतरी बोलणार तेवढ्यात लिफ्टचे दिवे पुन्हा उघड बंद होऊ लागले. पाठोपाठ खुणशीपणे हसण्याचा आवाज. मंग्याने हनुमान चालीसा पुटपुटायला सुरुवात केली. पण नशीब आणखी काही अभद्र घडलं नाही आणि लवकरच तिघेही सुखरूप इमारतीबाहेर पडलो. आम्हाला जिवंत पाहून सुरक्षा रक्षकांनाही हायसं वाटलेलं दिसलं. हम फिर आएंगे, मी म्हटलं. हे ऐकून तर ते चक्रावूनच गेले. गाडीने स्टेशनपर्यंत आलो आणि आस्वाद लंच होम मध्ये जेवायला बसलो. द स्कायस्क्रेपर टॉवर मध्ये भूताटकी आहे हे कन्फर्म, पण ती का आहे हे शोधलं तरच आपण तिचा योग्य तो बंदोबस्त करून इमारत राहण्यालायक बनवू शकतो. मी नानचा तुकडा मोडत म्हटलं, शोधा शोधा, अगदी भूताटकीच्या मुळापर्यंत जा. एकेका भूताला सोडू नका होलसेलमध्ये. झालं की मला कळवा, मी तोपर्यंत गावी जाऊन येतो. अर्जंट काम आहे. सचिन बासुंदी ओरपत म्हणाला. घाबरून पळतोयस का झेमण्या? मग आधी का शायनिंग मारत होतास? पुढची हॉरर केस मला द्या, मी याव करीन नि त्याव करीन म्हणून. मंग्याने पुलावचा घास तोंडाजवळ थांबवत म्हटलं. मग नाहीच घाबरत मी भूताटकीला. आत्ताच एका भूताला धरून ठेवलं होतं होलसेलमध्ये. चेतू थोडासा उशिरा आला म्हणून वाचलं ते. पण गावी अर्जंट काम आहे, जावंच लागेल मला. सचिनने फेक मारली. काही अर्जंट काम वगैरे नाही. सकाळीच मी फोन केला होता तुझ्या बाबांना. म्हणाले इथे पाठवूच नका त्याला. रोज नवनवीन काहीतरी खायला मागतो आणि 10-10 तास झोपून असतो. फक्त आमच्या सुनबाई आणि नातवाला पाठवा. याला तिथेच ठेवून घ्या. मंग्याने गौप्यस्फोट केला. काय असं म्हणाले बाबा? अरे माझ्या गावी नाही, बायकोच्या गावी जायचंय. अर्जंट काम आहे. सचिनने नवा डाव खेळला. तुला कुणाच्याच गावी कसलं काम नाही, आणि असतं तरी सोडलं नसतं. ही टॉवरची केस सॉल्व करून दाखव आणि मग जा कुठे जायचं ते झेमण्या. मंग्या इरेला पेटला. आधी जेवून घ्या रे, केस संपल्याशिवाय कोणी कुठे जाणार नाही. आधीच माणसं कमी आणि केसेस जास्त अशी अवस्था आहे आपली. मी निर्णय दिला. सचिनने रागाच्या भरात माझ्या ताटातली बासुंदी देखील पिऊन टाकली. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. बाकीचे आपापल्या घरी निघून गेले. आमचा स्टाफही गेला तरी सचिन, मंग्या आणि मी आजच्या केसवर चर्चा करत थांबलो होतो. मी इसरानी अँड वासवानी बिल्डर्स कडून टॉवरचा नकाशा, ब्लू प्रिंट्स वगैरे मागवल्या होत्या. ते टेबलावर मांडलं. सचिन त्याकडे निरखून पाहत एकदम ओरडलाच. हे काय, या टॉवरच्या बेसमेंटला झाडं का लावल्यात यांनी? टॉवर पडला तर होलसेलमध्ये? उलटा धरलायस झेमण्या नकाशा. बेसमेंट नाही टॅरेस आहे ते. मंग्या वस्कन ओरडला. असं काय? माहिती आहे मला बटाट्या, तुला येतं की नाही ते बघत होतो. पास झालास तू परीक्षेत होलसेलमध्ये. सचिनने हसत बाजू सावरली आणि गुपचूप नकाशा सरळ धरला. तर या ब्लू प्रिंट किंवा नकाशामध्ये तरी मला काही गडबड वाटत नाही. एखाद्या गगनचुंबी इमारतीचा आराखडा असाच असायला हवा. मग आता जागेबद्दल थोडं जाणून घ्यायला हवं. मी या जागेचा मूळ सातबारा मिळवलाय. 40 वर्षांपूर्वी इथे काहीच नव्हतं. मुख्य शहरापासून खूप दूर असलेला हा भाग एखाद्या गावासारखाच होता. आसपास शेती केली जायची. जवळच एक तळही होतं. बरीच झाडं होती. मागे जी टेकडी दिसते ना, तिच्या जोरावर या टॉवरला हिल व्ह्यू आहे अशी जाहिरातबाजी केली जाते. पण तिथे फक्त एकच टेकडी नव्हती. अख्खीच्या अख्खी डोंगर रांग होती, जी मागच्या 15-20 वर्षात निवासी संकुले आणि त्यांना जोडणारे रस्ते बनवण्यासाठी सपाट केली. मी म्हटलं, अरे रे, पण डोंगर सपाट केले म्हणून टॉवरला भूताटकी लागली असं कसं? मंग्याने विचारलं.
टेकड्या तर टॉवरच्या मागे होत्या मित्रांनो, पण आज जिथे द स्कायस्क्रेपर उभा आहे तिथे काय होतं माहिती आहे का? हिंदू स्मशानभूमी. आसपासच्या गावातली प्रेत इथेच जाळली जात. पण जमिनीला भाव मिळू लागला तसं हळूहळू लोकांनी आधी शेतजमिनी विकल्या, मग घरही विकली. अडसर नको म्हणून डोंगर सपाट केले, तोच राडारोडा टाकून तलावही बुजवला. गावच उठला, मग स्मशानभूमी कोणासाठी ठेवायची? तीही जागा यथावकाश डेव्हलपमेंटसाठी मिळवली गेली आणि राखेतून जसा फिनिक्स पक्षी झेप घेतो तसं स्मशानभूमीच्या रक्षेतून द स्कायस्क्रेपर नामक टॉवर उभा राहिला. खरं तर मागील 40 वर्षात या संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलला असल्या कारणाने कधी काळी इथे एक स्मशानभूमी होती याबद्दल कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. मी तपशील पुरवला. काय बोलतोस? म्हणजे मघाशी आपण इतका वेळ एका स्मशानभूमीत फिरत होतो होलसेलमध्ये, तरीच एक जखीण येऊन माझ्या मानगुटीवर बसली होती. स्मशानात नाही झेमण्या, स्मशानावर म्हण. जमिनीपासून 40-50 मजले वर होतास तू. मंग्याने चूक सुधारली. तेच ते रताळ्या, स्मशानात किंवा स्मशानावर बोल, पण भुताटकी आहेच ना तिथे होलसेलमध्ये. सचिन वैतागला. बरोबर, पण स्मशानावर बांधली गेलीय फक्त एवढंच कारण नसेल तिथल्या भुताटकीचं. कारण जगात अशी कुठलीच जागा नाही जिथे कुणाचा मृत्यू झालेला नाही. आणखी काहीतरी काळबेरं नक्कीच असणार. मी काचेपलीकडे दिसणाऱ्या सजावटीच्या नकली झाडांकडे पाहत म्हटलं. 1 वाजून गेल्यावर द स्कायस्क्रेपर टॉवरच्या रात्रपाळीच्या सुरक्षा रक्षकांनी पिंपळाखाली उतारा ठेवला, गेट आतून नीट बंद केला आणि आपल्या केबिनमध्ये येऊन बसले. आज ड्युटीवर गजोधर आणि बिलास हे दोघेच उरलेले. मनीष सकाळीच पोराला बरं नसल्याचं कारण पुढे करून पळून गेलेला. दोघं काही वेळ गप्पा मारत बसले. गप्पांमध्ये गावाकडच्या भुताटकीचा विषय ओघाने आलाच, पण ती याच्या त्याच्याकडून ऐकलेली भुताटकी आणि इथे प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडलेले भयानक मृत्यू यात फरक होता. स्वतः सोबत घडत नाही तोपर्यंत प्रत्येक संकट रोमांचकारीच वाटतं. आता मात्र आली रात्र सुखरूप कशी जाईल याची धडकी त्यांना भरलेली. लवकरच डोळे जड झाले. गजोदर खाली चटईवर आडवा झाला आणि बिलास खुर्चीवर बसल्या बसल्याच पेंगू लागला. रात्र गडद होत गेली. 2:15च्या आसपास कसल्याशा विचित्र आवाजाने बिलासची झोपमोड झाली. त्याने डोळे उघडले. आताही तो आपल्या खुर्चीवरच होता, पण खुर्ची केबिनमध्ये नसून एका अंधाऱ्या तळघरात मधोमध ठेवलेली होती. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतः सोबत घडत नाही तोपर्यंत प्रत्येक संकट रोमांचकारीच वाटतं. आता मात्र आली रात्र सुखरूप कशी जाईल याची धडकी त्यांना भरलेली. लवकरच डोळे जड झाले. गजोदर खाली चटईवर आडवा झाला आणि बिलास खुर्चीवर बसल्या बसल्याच पेंगू लागला. रात्र गडद होत गेली. 2:15च्या आसपास कसल्याशा विचित्र आवाजाने बिलासची झोपमोड झाली. त्याने डोळे उघडले.
आताही तो आपल्या खुर्चीवरच होता, पण खुर्ची केबिनमध्ये नसून एका अंधाऱ्या तळघरात मधोमध ठेवलेली होती. चल क्या रहा है ये सब? गजोधर, कहा है तू? गोंधळलेल्या बिलासने आवाज दिला आणि खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न केला, पण उठू शकला नाही. तसं त्याला कोणी बांधून ठेवलेलं नव्हतं. जणू खुर्चीनेच जखडून ठेवल्यासारखा तो बसल्या जागीच अडकून राहिला हतबलपणे. हे एक स्वप्नच असणार, डरावना सपना. छे, झोपण्याआधी भूताखेताच्या गोष्टी करायलाच नको होत्या. बिलासने पुन्हा डोळे मिटले. जास्त वेळ झाला नसेल, कुणाच्या तरी रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. ते रडणं अतिशय केविलवाणं होतं. त्या रडण्यात वेदना होती, आर्तता होती, मदतीची हाक होती. नीट ऐकल्यावर कळलं की ते एकापेक्षा अधिक जणांचं रडणं होतं. कुणीतरी आपल्या आसपासच वावरतंय अशी चाहूल बिलासला लागली आणि त्याने खाडकन डोळे उघडले. रडण्याचा आवाज एकदम बंद झाला. पाहतो तर काय, काही माणसं मुरदाडासारखी त्याच्या अवतीभवती उभी. त्याच्या समोर डावी उजवीकडे आणि मागेही काही जण असावेत. त्यांच्यात पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले सुद्धा होती. त्या सर्वांनी पांढरे मळकट कपडे घातलेले, केस धुळीने गचाड झालेले, हातपायही तसेच मरगळलेले आणि मळकट. त्यांचे चेहरे धुसर होते. कदाचित आपल्या डोळ्यांवर झोप असल्याने तसं दिसत असेल असं बिलासला वाटलं. आणि अचानक त्यांनी पुन्हा रडायला सुरुवात केली. रडणं कसलं, टाहोच होता तो. पण ते का रडत आहेत? क्यों रो रहे हो भाई? बिलासने विचारलं. कुणीच उत्तर दिलं नाही, पण एकाएकी ते सामूहिक रुदन थांबलं. जणू त्यांना त्याच्या ओरडण्याचीच प्रतीक्षा असावी. अचानक रडणारी मंडळी, पुरुष, स्त्रिया आणि लहानगी, एकूण 11 जण त्याच्या दिशेने वळली. हिंस्त्र गुरगुराट करू लागली. तेव्हा बिलासला कळलं की ही आपल्यासारखी साधी सुधी माणसं नाहीत, ही भूतं आहेत. तो बिथरला. खुर्चीवरून उठण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागला. अत्यंत दमदार गम लावून कुणीतरी तुम्हाला खुर्चीला चिकटवून ठेवलं आहे अशी कल्पना करा. पण जीवावर बेतलं असताना पूर्ण ताकद लावून आपण सुटण्याचा प्रयत्न करणारच. तसा जोर बिलासने लावला आणि कसाबसा खुर्चीवरून उठला. तोवर ते हिडीस प्रेतात्मे अगदी त्याच्या जवळ पोचले होते. दिवसभराचे उपाशी डास रात्री निवांत झोपलेल्या माणसाभोवती भिणभिणावेत तसे. लवकर काही केलं नाही तर हे आपल्याला कच्चाच खाऊन टाकतील हे बिलासच्या लक्षात आलं. मग त्याने तीच खुर्ची उचलली आणि गदेसारखी गरागरा फिरवू लागला. भूतं मागे सरकली. ती संधी साधून बिलास एका बाजूला वळला. तिथून प्रकाशाचा कवडसा आत येत होता. कदाचित तिथेच दार असेल. त्या नादात प्रेतात्म्यांकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. एवढ्यात एक जण मागून थेट त्याच्या पाठीवरच चढला आणि मानेला चावला. बिलास वेदनेने कळवळला, पण तोही काही लेचापेचा गडी नव्हता. गावी असताना आखाड्यात त्याने कित्येकांना धोबी पछाड दिला होता. आताही एका हाताने त्याने प्रेतात्म्याचं डोकं पकडून आणि किंचित वाकून त्या मागच्याला डोक्यावरून पुढे आदळला. मानेला रक्ताची धार लागलेली. ते पाहून बिलास आणखीच चवताळला. त्याने खुर्ची दोन्ही हातात धरली आणि दे दणादण त्या प्रेतात्म्याला मारत सुटला. चपलेने मार मारून झुरळ चिरडावं आणि त्याचा कोथळा बाहेर पडल्यावरच थांबावं तसा बिलास रक्ताने पूर्ण माखला होता. पण आपण एका प्रेतात्म्याला संपवलं हा आनंदही होता. त्याच आनंदात तो हसू लागला. नाईट ड्युटीचा आपला सहकारी गजोधरला खुर्चीने चिरडून मारणारा, रक्ताने नाहलेला बिलास विकृतपणे हसतोय हे दृश्य अंगावर काटा आणणार. 2 दिवसांच्या सुट्टीनंतर रोजंदारीवर आलेले अर्धे मजूर हे दृश्य पाहून उलट पावली पळाले. काहींनी बिल्डर ऑफिसला फोन लावला. नेमकं काय घडलं हे बिलासलाही कळेना. आपण केबिन मध्येच होतो आणि अचानक लोखंडाची फोल्डिंग खुर्ची डोक्यात घालून झोपलेल्या गजोधरला यमसदनी धाडलं.
त्या भयंकर स्वप्नाचा हा परिणाम होता का, की ते स्वप्नच नव्हतं? या टॉवर मधल्या भूतांनी आपल्याला गंडवलं, आपल्या हातून गजोधरला संपवलं. ते दोघं एकाच गावचे, दूरच्या नात्यातले. विलासनेच नोकरी करण्यासाठी गजोधरला इथे बोलावून घेतलं होतं. आता त्याच्या घरच्यांना काय तोंड दाखवणार? तोंड दाखवायला मुळात त्याला पोलीस सोडतील का? जन्मठेप किंवा फाशीच होणार. हे भगवान, ये क्या हुआ? तेव्हाच पोलिसांची जीप भोंगा वाजवत इमारतीत शिरली आणि बिथरलेल्या बिलासने तिथेच पडलेला एक काचेचा तुकडा झटकन मानेवर फिरवून आत्मघात करून घेतला. पोलिसांच्या मेंदूचा तर पार भुगा झालेला. 3 आठवड्यात 3 हत्या आणि मारेकरीही जागीच ठार. कोण विश्वास ठेवेल? पण पुरावे हेच सांगत होते. त्यांनी नेहमीप्रमाणे सोपस्कार उरकले. इस्राणी अँड वासवानी बिल्डर्स तर हवालदिल झालेले. तसे मुंबई आणि ठाण्यात त्यांचे अनेक प्रकल्प सुरू होते. पण द स्कायस्केपर हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. फर्मचे अर्धे भांडवल त्यात गुंतलेले. एकामागून एक होणाऱ्या या गूढ हत्यांमुळे टॉवरची इमेज खराब होत चाललेली. काय करावं ते कळेना. त्या दुपारी पुन्हा रवीनाचा फोन आला. टॉवरमध्ये आणखी 2 मृत्यू झाल्याची वाईट बातमी तिने दिली. वासवानी सर भयंकर चिडलेत. तुमचे डिटेक्टिव्ह काय करतात असं विचारलं मला. मी समजावलं त्यांना की पॅरानॉर्मल काही असेल तर 1-2 दिवसात परिणाम मिळणार नाहीत. पण अनेकांनी फ्लॅटचे बुकिंग कॅन्सल केलेत, ऍडव्हान्स परत मागू लागलेत. त्यामुळे गोंधळून गेलेत ते. आपले डिटेक्टिव्ह काय करतात ते तू स्वतः पर्सनली जाऊन बघ अशी ऑर्डर दिलाय त्यांनी मला. रवीनाने माहिती पुरवली. ठीक आहे, आज संध्याकाळी पुन्हा जायचंच आहे तिथे. तू सुद्धा ये, मी म्हटलं. तिने ओके बोलून फोन ठेवला. सचिनने बरेच आढेवेढे घेतले, पण मंग्याने त्याला बळजबरीने गाडीत बसवलाच. आज तू आमच्या सोबत आला नाहीस तर तू आहे जगातल्या या नंबर 1च्या डिटेक्टिव्हवर. मंग्याने त्याच्या इगोवर टिचकी मारली. गाडीत मंग्या आणि मी पुढे आणि मागे त्या झपाटलेल्या टॉवरमध्ये जाण्याच्या जाणीवेने बिथरलेला सचिन बसलेला. तिथे मंदाकिनीचा आत्मा त्याची वाट पाहत थांबला असेल तर? सचिनने भीतीने गळ्याभोवती हात फिरवला. ट्रॅफिकमुळे द स्कायस्क्रेपर पर्यंत पोहोचण्यासाठी अंमळ उशीरच झाला. नवीन सुरक्षा रक्षकांनी गेट उघडलं. या टॉवरचा इतिहास माहीत नसलेल्या नव्या सिक्युरिटी एजन्सीकडून दुप्पट तिप्पट पगार देऊन मागवलेले धष्टपुष्ट सुरक्षा रक्षक. त्यांच्याकडे रायफली सुद्धा होत्या. ते पाहून मला अधिकच काळजी वाटू लागली. रात्री पुन्हा काहीतरी भयानक घडलं आणि यांनी पॅनिक अटॅक येऊन बेछूट गोळीबार सुरू केला तर काय? असो, आमच्या येण्याची खबर त्यांना होतीच. त्यांनी निमूटपणे आत सोडलं. इमारतीच्या भव्य लॉबीत प्रवेश करताच रवीनाने म्हटलं, सर प्लीज राग मानू नका, पण वासवानी सरांनी तुम्ही नेमकं काय करता याचा व्हिडिओ बनवायला सांगितलाय. म्हणजे आमच्या कामाचा पुरावा पाहिजे काय त्यांना? मंग्याने पटकन विचारलं. संशय? जगातल्या नंबर 1च्या डिटेक्टिव्हवर संशय? हे माझ्या सदानंद विवेक ओबेरॉयला अजिबात पटलेलं नाही. होलसेलमध्ये मी सोडून चाललो ही केस. सचिनने तीव्र नाराजी व्यक्त केली. तुला तर कारणच हवंय रे केस सोडण्याचं झेमण्या, पण मी असा जाऊ देणार नाही. चल गपचिप. आणि हा सदानंद विवेक ओबेरॉय कोण? मंग्याने तुसडेपणाने विचारलं. सदसद विवेक बुद्धी असं म्हणायचं असेल त्याला. मी चूक सुधारली. रवीना खुदकन हसली. खरं सांगू का सर, इथे जे काही घडतंय ते ऐकून मलाही यावेळी इथे येण्याची भीतीच वाटत होती. पण वासवानी सरांनी फोर्स केलं. मग विचार केला, तुम्ही सोबत आहात तर कसली भीती. आणि खरंच तुमचं हे असं बोलणं ऐकून निदान आता तरी भीती पळाली आहे माझी. थँक्स. आणि हो, तू करू शकतेस व्हिडिओ रेकॉर्डिंग. आम्ही इतके पैसे घेतो तर नेमकं काय काम करतो हे जाणून घेण्याचा अधिकार आहे आमच्या क्लायंट्सना, मी म्हटलं. रवीनाने मोबाईलवर रेकॉर्डिंग सुरू केलं. सुरुवात आमच्या हसून हाय हॅलो बोलण्याने झाली. स्वतःकडे कॅमेरा वळला तसा सचिन एकदम गंभीरपणे बोलू लागला. मैं सचिन, इस जग का नंबर 1 का डिटेक्टिव। आज आया हूँ सूर्य कुमार यादव टावर में। बोलते हैं कि यहाँ पे डेंजर भूताटकी है।
लेकिन अभी घबरने की जरूरत नहीं, क्योंकि सचिन इज हियर, तो नहीं होगी कोई फियर. आणि तेव्हाच खडखडाट करत लिफ्ट खाली आली आणि तो एवढा दचकला की त्याचा हात लागून रवीनाचा मोबाईल खाली पडता पडता वाचला. सॉरी, कॉर्नफ्लेक्स होते हे माझे, सचिन ओशाळून म्हणाला. कॉर्नफ्लेक्स नाही, रिफ्लेक्सेस असतात ते. मी पुन्हा चूक सुधारली आणि त्याला लिफ्टमध्ये ढकललं. या टोलेजंग इमारतीमधील भयावह भूताटकी सर्वात जास्त इथल्या लिफ्टलाच बाधित करते असा माझा अंदाज होता. पण जेव्हा इमारत 55 मजल्यांची असते तेव्हा लिफ्ट टाळून कसं चालेल. रस्त्यावर रोज कित्येक अपघात होतात, म्हणून आपण गाडीत बसणं सोडू शकत नाही. लिफ्टमध्ये पाऊल ठेवताच सचिनने काहीतरी पुटपुटायला सुरुवात केली. त्याने कुणाला सांगितलं नसलं तरी मला ठाऊक होतं. आपल्या मागे हात धुवून लागलेली भुताटकी सुटावी म्हणून तो हल्ली बाबा अटकमटक चटकानंद यांच्या मठात जाऊ लागला होता. त्यांनी त्याला एक गुरुमंत्र दिलेला. सचिन तोच पुटपुटत असावा. 13वा मजला पार झाला आणि लिफ्टमधल्या दिव्यांनी डोळे मिचकवायला सुरुवात केली. तसं मंग्याने विचारलं, मग आज काय प्लॅन आहे तुझा? फार काही नाही. 43 आणि 31व्या मजल्यावर जाऊन तिथल्या अतृप्त आत्म्यांना आवाहन करायचं, त्यांच्या नाराजीचं कारण विचारायचं आणि या मर्त्य जगात घुटमळणं सोडून कायमचं निघून जा अशी विनंती करायची. मी सांगितलं. अगं आई ग, ऐकूनच अंगावर काटा उभा राहिलाय माझ्या. काही गडबड तर होणार नाही ना? रवीनाने मोबाईल माझ्या दिशेने वळवत म्हटलं. सर्पमित्र आणि गुप्तहेर यांच्या कामात गडबड कधीही होऊ शकते. योग्य पूर्व तयारी आणि सतर्कता इतकंच आपल्या हाती असतं. मी उत्तर दिलं. तेवढ्यात लिफ्ट थांबली, पण 43व्या नाही तर 41व्या मजल्यावर. मी 43 नंबरचंच बटन दाबलं होतं चेतू, मला स्पष्ट आठवतंय, मंग्या म्हणाला. ठीक आहे, आता 43 नंबरचं दाब, मी शांतपणे म्हटलं. मंग्याने पुन्हा 43 नंबर दाबला, पण लिफ्ट वर जाण्याऐवजी तिथल्या तिथेच खडखड करू लागली. नेमकं काय घडतंय हे कळेना. पायाखाली कंपने जाणवू लागली तसा मी ओरडलो, हँडल घट्ट पकडून ठेवा, लिफ्ट कोसळणार आहे. हे ऐकताच मंग्याने उजव्या, मी डाव्या आणि सचिन रवीनाने मागच्या बाजूच्या हँडलला करकचून पकडलं आणि अंदाजाप्रमाणे लिफ्ट खरंच दुप्पट वेगाने खाली जाऊ लागली. ट्रेनमध्ये बसल्यासारखा खडखडाट ऐकू येऊ लागला. हा या टॉवर मधील बटाट्या भूतांचाच डाव दिसतोय होलसेलमध्ये. अहो चवळी चटक बाबा, वाचवा तुमच्या भक्ताला, सचिन किंचाळला. चवळी चटक की चटकानंद आहे ते? मी ओरडून विचारलं. तेही बाबांचं एक नाव आहे. बाबांची सहस्त्र नामे आहेत, पण मला 2च आठवतात. सचिनने धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवून म्हटलं. याच्या बाबावर मला भरोसा नाही, काहीतरी कर चेतू, मंग्या म्हणाला. केबल फेल्युअर आहे, आतून काही करता येणार नाही, मी उत्तर दिलं. मग मरणार काय सर आपण? कोपऱ्यात ढकलल्या गेलेल्या रवीनाने घाबरून विचारलं. काही सांगता येत नाही. सध्याच्या नवीन एलिव्हेटर सिस्टम मध्ये खाली शॉक ॲब्झॉर्बर असतात. इम्पॅक्टसाठी तयार रहा, इम्पॅक्टसाठी तयार रहा. पाठ लिफ्टच्या भिंतींना टेकून खाली बसा किंवा झोपा हवं तर, आणि डोकं सांभाळा. मी दारावरच्या स्क्रीनकडे पाहत ओरडलो. लिफ्ट 5व्या मजल्यावर पोचली होती. 4, 3, 2, 1, 0 आणि अचानक लिफ्टचा वेग एकदम कमी झाला. ती -1 वर जाऊन थांबली. म्हणजे या टॉवरला एक भूमिगत मजला देखील होता. लिफ्टच्या कीबोर्डवर हे बटन फक्त ऋणचिन्हाने दर्शवलं होतं, त्यामुळे आधी कळलं नाही. मी पाहिलेल्या टॉवरच्या ब्लूप्रिंट आणि नकाशामध्येही हा अंडरग्राऊंड मजला दिसला नव्हता. सगळे सावरून उभे राहिले. तेव्हाच लिफ्टचं दार उघडलं. आम्ही बाहेर पडलो. सचिन अजूनही मंत्र पुटपुटत होता. ही लिफ्ट चवळी चटक बाबांच्या कृपेनेच थांबली
असा त्याचा दृढ विश्वास होता. लांबच लांब मार्गिका, अधूनमधून मरगळलेले दिवे. इथे मेंटेनन्स जनरेटर किंवा इतर कुठलेच कक्ष नव्हते. ते सगळे तर 0 लेवलवर होते. मग या मजल्याचं प्रयोजन तरी काय? आम्ही चालत राहिलो. रवीनाचं रेकॉर्डिंग लिफ्ट आदळण्याआधीच थांबलेलं. अखेर अगदी टोकाला पोचलो तेव्हा लाल रंगाचं एक दार दिसलं. मी प्रश्नार्थक नजरेने रवीनाकडे पाहिलं, पण तिलाही या दाराबद्दल किंवा इथल्या खोलीबद्दल काही ठाऊक नव्हतं. ती फक्त फर्ममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायची. मी दाराला हात लावला. ते बंद होतं. कुठे कडी कुलूप वगैरे दिसेना. फक्त हँडल शेजारी एक की होल होता. थांब, मी बघतो, असं म्हणत टाळे तज्ञ मंग्या पुढे झाला. त्याने खिशातून एक जाडजूड तार काढली. तिचा आकडा बनवून की होल मध्ये सरकवली. 2-3 मिनिटं खाडखुड केलं, पण दार काही उघडेना. इथे हवा येण्याचा कुठलाच मार्ग नसल्याने प्रचंड उकडत होतं. सचिन सारखा निघण्याची घाई करत होता. घामाच्या धारा लागलेल्या. मंग्याने आणखी एक प्रयत्न करून पाहायचं ठरवलं. नाही जमलं तर निघूया. त्याने तार वाकवून प्रश्नचिन्हाच्या आकाराचा आकडा तयार केला आणि पुन्हा की होल मध्ये सरकवला. 2दा उजवीकडे, मग 3दा डावीकडे फिरवला. तरी दार उघडेना. कंटाळून त्याने हार मानली आणि मागे वळला. तिथून निघणार तेव्हाच दार करकरत उघडलं. आम्ही चौघांनी दचकून एकमेकांकडे पाहिलं. आत जावं की जाऊ नये या द्विधा मनस्थितीत होतो. आपलं काम तर 43 आणि 31व्या माळ्यावर होतं ना चेतू. हा तर -1 माळा आहे. इथे आपलं काय काम होलसेलमध्ये. चला परत जाऊ लवकर, सचिन घाई करत म्हणाला. हो सर, मलाही भीती वाटतेय खूप. आई वाट बघत असेल घरी. जाऊया ना आपण परत, रवीना म्हणाली. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. एका झपाटलेल्या इमारतीच्या अंधारलेल्या तळमजल्यावर सूर्यास्तानंतर भल्या भल्यांची टरकली असती तरी तिने खूपच तग धरला. मी मानेनेच होकार दिला. सर्वजण पुन्हा उलट दिशेने दारापासून दूर निघालो. तेव्हाच आतून केविळवानं रडणं ऐकू आलं. आम्हाला धडकीच भरली. त्या रडण्यात काळजाला घरे पाडणारी आर्तता होती. एखाद्या लहानग्याने स्फुंदून स्फुंदून रडावं असा तो आवाज होता. इथे लहान मुलांना किडनॅप करून ठेवलंय की काय कोणी, मंग्या म्हणाला. सचिन, तू आणि रवीना बाहेरच थांबा, आम्ही आत जाऊन पाहतो, मी म्हटलं. सचिनने मान डोलावली. मी बॅगेतून टॉर्च काढला आणि मंग्यासह दार ढकलून आत शिरलो. तो एक त्रिकोणी आकाराचा ऐसपैस कक्ष होता. छत, भिंती काळ्या कुट्ट रंगाच्या, फरशी ही तशीच, पण एकाच आकाराच्या 11 संगमरवरी लाद्या निरनिराळ्या कोनात लावलेल्या. रडण्याचा आवाज जिथून येत होता तिथे मी टॉर्च वळवला. 4-5 वर्षांचा एक चिमुकला, अंगाचं मुटकुळं करून बसलेला, अगदी भेदरलेला, तोंड काळवंडलेलं, चेहरा अश्रू सुकून चिकट झालेला. आम्हाला पाहताच त्याचं रडणं थांबलं. घाबरू नकोस बाळा, आम्ही मदत करायला आलोय. इथे ये, आपण बाहेर जाऊ, मी आवाज शक्य तितका मवाळ ठेवत म्हटलं. त्याने संशयानेच आमच्याकडे पाहिलं, पण जरा सावरल्यासारखा वाटला. मी 2 पावलं त्याच्या दिशेने गेलो. हात पुढे केला. मनात संशयाचं जाळं क्षणाक्षणाला विणलं जात होतं. हा मुलगा या बंद दाराआड किती दिवसांपासून आहे आणि कोणी ही व्यक्ती अशा ठिकाणी किती काळ जिवंत राहील. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.
रडण्याचा आवाज जिथून येत होता तिथे मी टॉर्च वळवला. 4-5 वर्षांचा एक चिमुकला, अंगाचं मुटकुळं करून बसलेला, अगदी भेदरलेला, तोंड काळवंडलेलं, चेहरा अश्रू सुकून चिकट झालेला. आम्हाला पाहताच त्याचं रडणं थांबलं. घाबरू नकोस बाळा, आम्ही मदत करायला आलोय. इथे ये, आपण बाहेर जाऊ, मी आवाज शक्य तितका मवाळ ठेवत म्हटलं. त्याने संशयानेच आमच्याकडे पाहिलं, पण जरा सावरल्यासारखा वाटला. मी 2 पावलं त्याच्या दिशेने गेलो, हात पुढे केला. मनात संशयाचं जाळं क्षणाक्षणाला विणलं जात होतं. हा मुलगा या बंद दाराआड किती दिवसांपासून आहे आणि कोणी ही व्यक्ती अशा ठिकाणी किती काळ जिवंत राहील. आणि ज्याची भीती होती तेच झालं. आधी दिनवाण्या दिसणाऱ्या त्या लहानग्याने अचानक भयप्रद रूप धारण केलं. म्हणजे तोही या शापित टॉवर मधील एक पिशाच्च. त्याने आपलं तोंड बिबट्याच्या जबड्याप्रमाणे उघडलं. आत अणकुचीदार सुळे. मदतीसाठी पुढे केलेल्या हाताला त्याने जोरदार चावा घेतला. मी वेदनेने कळवळलो. झटकन मागे खोचलेली बंदूक बाहेर काढली. ती पाहताच तो माकडाप्रमाणे उड्या मारत भिंतीवर धावू लागला. मंग्या टॉर्चचा उजेड त्यावर स्थिर करण्याचा प्रयत्न करत होता, पण खोलीला एक प्रदक्षिणा पूर्ण करून ते छोटेखानी भूत थेट मंग्याच्या खांद्यावर येऊन बसलं. माझ्याकडे पाहून रागाने गुरगुर करू लागलं. मी नेम धरला. मंग्या चळाचळा कापत होता. मी ट्रिगर दाबणार तेव्हाच आठवलं, 3 आठवड्यात 3 घटना. आपल्याच मित्रांचे खून करून स्वतःचाही आत्मघात. आताही तेच चाललेलं. या झपाटलेल्या इमारतीतील भूत भीतीचा असा काही झटका देतात की माणूस चुका करायला लागतो. मी ट्रिगरवरून बोट हटवलं. गन पुन्हा मागे खोचली आणि बॅगेतून गंगाजळ काढलं. हनुमान चालीसा मोठमोठ्याने पुटपुटत ते सर्वत्र शिंपडलं. किंचाळल्यासारखं रडत ते पिशाच्च धुराप्रमाणे विरून गेलं. मंग्याने सुटकेचा निश्वास सोडला. आम्ही लगेच ती अपशकुनी खोली सोडली आणि लाल दरवाजा बाहेर आलो. तिथे सचिन आणि रवीना जीव मुठीत धरून आमची वाट पाहत होते. काय झालं रे आत? किंचाळत का होतात? आवाज ऐकून वाटलं जिवंत येता की नाही बाहेर होलसेलमध्ये. सचिन काळजीच्या सुरात म्हणाला. बाहेर सांगतो तुला डिटेलमध्ये झेमण्या, चल लवकर, मंग्या म्हणाला. सगळेजण लिफ्टकडे धावलो, पण तिचे प्रताप आठवून आत पाऊल टाकताना छातीत कळ उठली. 1च मजला वर जायचंय, जिन्याने जाऊयात ना, रवीना म्हणाली. आम्ही मार्गिकेत फिरलो, पण जिना काही सापडेना. कदाचित या लेवलसाठी जिनाच नसावा. दुसरी लिफ्टही इथवर पोचत नव्हती. पुन्हा त्याच लिफ्टकडे वळलो. नाईलाजाने आत शिरलो. केबल, वायफाय, फेलर बिलर काही नाही. ही लिफ्टच झपाटलेली आहे होलसेलमध्ये. सचिनला उशिरा उमगलं. मंग्याने 0 क्रमांकाचं बटन दाबलं. यावेळी लिफ्ट योग्य त्याच मजल्यावर थांबली. दार फूटभर उघडताच सचिन तिरका होत बाहेर पडला. पाठोपाठ आम्ही सर्व. लॉबीतून भित्र्या सशासारखा टुणटुण धावत तो इमारती बाहेर पडला आणि मग आमची वाट पाहत उभा राहिला. जरा भराने आम्ही तिथे पोचलो तसा तुंबलेल्या रागाला मोकळी वाट करून देत तो म्हणाला, रताळ्यांनो, माझा जीव घेतला तरी चालेल, पण पुन्हा पाय ठेवणार नाही या भूत बिल्डिंग मध्ये. अहो, पण तुम्ही तर जगातील नंबर 1 चे डिटेक्टिव्ह आहात ना सचिन सर? रवीनाने आश्चर्यचकित होऊन विचारलं. तेच तर, या लोकांना समजत नाही होलसेलमध्ये मी जगातला नंबर 1 चा डिटेक्टिव्ह आहे. भूत भगाव मांत्रिक नाही, तरी आणलं खेचून मला या हंटेड टॉवर मध्ये. सचिनने बाजू मांडली. हंटेड नाही, हॉन्टेड असतं ते. आणि नॉर्मल केस असू दे की पॅरानॉर्मल, तपास तर दोन्ही ठिकाणी करावा लागतो ना. पण जाऊ देत, तुला नाही कळणार, कारण तू एक फ्रॉड डिटेक्टिव्ह आहेस झेमण्या. मंग्या कुजबुजला.
अर्थात रवीनाला ते ऐकू गेलं नाही, पण तरी सचिन भडकला. तोंडातल्या तोंडात बरंच काहीतरी पुटपुटू लागला. पण तोही चटक चवळी बाबांचा मंत्र असावा असं मानून आम्ही दुर्लक्ष केलं. टॉवर बाहेर पडलो. नवीन सुरक्षा रक्षक कडा पहारा देत होते. मध्यरात्र होत आलेली. एकदा या इमारतीत प्रवेश केला की वेळ कुठे जातो कळत नाही. सावधान रहना असा सल्ला सुरक्षा रक्षकांना देऊन आम्ही गाडीत बसलो. रवीनाला तिच्या घराशेजारी सोडलं. मग आमच्या घरी निघालो. सचिन आता कल्याणला जाऊन उद्या सकाळी परत कसा येणार? फक्त झोपण्यासाठी घरी जाऊन उपयोगच काय मग? त्याने आजची रात्र आमच्याकडेच थांबायचं ठरवलं. उद्या सकाळी 10 वाजता ऑफिसमध्ये भेटायचं ठरवून मंग्याने आमचा निरोप घेतला. 1 वाजता घरी पोचलो. आईने जेवण तयारच ठेवलं होतं. सचिनला ऐसपैस झोपण्यासाठी आणि यथेच्छ घोरण्यासाठी एक बेडरूम देऊन टाकली. मी माझ्या अभ्यासिकेत बराच वेळ केसशी संबंधित धागेदोरे जोडत होतो. इंटरनेटवर शोधाशोध करत होतो. अखेर 2:45ला डोळे थकले तेव्हा तिथेच सोफ्यावर आडवा झालो. गार वाऱ्याचा झोत एकदम अंगावर आला तशी जाग आली. मी आमच्या टेरेसच्या अरुंद कठड्यावर उभा होतो. समोर अथांग पसरलेला जुहूचा समुद्र, तिथून वाहणारा भणाण वारा अंगावर झेलत. मागून पुन्हा तेच शहारे उठवणारं रडणं. यावेळी एक नाही कितीतरी पिशाच्च माझ्या मागे उभी होती. त्यांचा आक्रोश असह्य झाल्याने मीच वरून खाली उडी घेतली. कपाळमोक्ष होईल असं वाटत असतानाच अलगद खाली पडलो. पण त्याच लालदार असलेल्या भूमिगत खोलीत, जिथे फरशीवर 11 पांढऱ्या संगमरवरी लाद्या बसवलेल्या होत्या. एव्हाना हे स्वप्न आहे हे माझ्याही लक्षात आलेलं. पण अशा खतरनाक जागी अडकणं हे स्वप्नातही भयंकरच. मी थेट दाराकडे धावलो, पण ते उघडेना. तेव्हाच त्या काळ्या कुट्ट भिंतींमधून एक पिशाच्च बाहेर पडू लागलं. एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर असूनही मला दरदरून घाम फुटला. काय करावं ते सुचेना. त्यातील एक प्रेतात्मा अगदी माझ्या जवळ येऊन उभा राहिला. त्याच्या अमानवी गंधाने माझा श्वास गुदमरू लागला. तो कानापाशी येत पाशवी स्वरात कुजबुजला, आणि मी खाडकन डोळे उघडले. अजूनही सोफ्यावरच होतो. खूपच भयंकर स्वप्न पडलं होतं. पुन्हा लॅपटॉप समोर बसलो आणि द स्कायस्क्रेपर टॉवर संदर्भात जे मिळेल ते सगळं शोधू लागलो. आमचा तपास संपलाय. आज रात्रीच तुमच्या टॉवरची भूतबाधा उतरवतो. तो भयमुक्त करून देतो. मग पुढे कुणाचीच हत्या होणार नाही. वासवानी सरांना घेऊन संध्याकाळी टॉवरमध्येच भेट. मी रवीनाला फोनवर समजावलं. 2 दिवसांआधीच्या इतक्या भयंकर अनुभवानंतर सचिनच काय, आता मंग्याही तिथे जायला काकू करत होता. पण जाण्या वाचून दुसरा पर्याय नव्हता. 7:30च्या मुहूर्तावर टॉवर जवळ पोचलो. त्याच सुरक्षा रक्षकांनी प्रवेश दिला. लॉबीमध्ये बसलो. थोड्याच वेळात पांढरी BMW तिथे पोचली. आतून वासवानी, त्यांचा अंगरक्षक हमीद आणि रवीना उतरले. तिने आमची औपचारिक ओळख करून दिली. लयच टाइम घेतला प्रोफेसर साहेब तुम्ही कामाला. लय लॉस झालाय आमचा, वासवानी आठ्या पाडत म्हणाले. भूताटकीचं काम पेस्ट कंट्रोल करण्या इतकं सोपं नसतं वासवानी साहेब. काही केसेसना तर 2-3 महिने लागलेत. तुमचं 8 दिवसात झालं. मी उत्तर दिलं. भले पण हॉन्टिंग रिअलमध्ये बंद झाला की नाही याचा प्रूफ कसा देणार तुम्ही? त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. प्रूफ कशाला, प्रात्यक्षिकच दाखवतो. त्यासाठीच बोलवलंय तुम्हाला. आपण काही मजले स्वतः फिरून कुठलीही हॉन्टिंग होत नाहीये अशी खात्री करून घ्या, मी म्हटलं. पुन्हा एकदा टॉवरमध्ये जायचंय या कल्पनेनेच रवीनाच्या चेहऱ्यावर भीतीचा जाळं पसरलं. रवीना, तू लॉबीमध्येच आमची वाट बघ. काही मदत लागली
तर बाहेर सुरक्षा रक्षक आहेतच, मी म्हटलं. तिने सुटकेचा निश्वास सोडला. मंग्याने लिफ्टचं बटन दाबलं. दार उघडलं. वासवानी, त्यांचा बंदूकधारी अंगरक्षक आणि आम्ही तिघं लिफ्टमध्ये शिरलो. आधी थेट 55व्या मजल्यावर जायचं ठरलं. 13वा मजला पार झाला तरी लिफ्टने काहीच विचित्र हरकत केली नाही. कालपर्यंत गुंडगिरी करणारा बदमाश पोलिसी पाहुणचार घेतल्यावर सुतासारखा सरळ व्हावा तशी लिफ्ट आज अगदी सोज्वलपणे वागत होती. इथल्या हत्यांची माहिती नसती तर टॉवरमध्ये कुठलीच भुताटकी नाही असं वासवानीला वाटलं असतं. 55व्या मजल्यावर पोचताच मार्गिकेतल्या काचांपलीकडे रात्रीच्या चमचमत्या शहराचं विहंगम दृश्य दिसू लागलं. त्याकडे अभिमानाने पाहत वासवानी म्हणाले, बघितला प्रोफेसर, आम्ही डेव्हलपर नसतो तर काय शोभा राहते या सिटीला. फक्त डोंगर, झाडी आणि छोटे मोठे गाव असते. आम्ही रिस्क घेतो, इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणून असे टावर उभे राहतात. लोकांना राहण्याची व्यवस्था होते, रोड, हायवे, ब्रिज तयार होतात, मार्केट डेव्हलप होतं, बिझनेस वधारतो. म्हणूनच तर आम्हाला डेव्हलपर बोलतात ना. अजून काही साल जाऊ द्या, मग बघा कसा बॉम्बेला न्यूयॉर्क सारखा बनवून टाकतो. माफ करा सर, पण मला तरी कुठे कसली डेव्हलपमेंट दिसत नाही. जैवविविधतेने नटलेली वनराई उद्ध्वस्त करून, डोंगर टेकड्या सपाट करून आणि नैसर्गिक तळी बुजवून उभे केलेले टॉवर, ब्रिज, हायवे म्हणजे विकास नाही तर विनाश आहे माझ्या मते. वाढत्या लोकसंख्येला निवारा उपलब्ध करून देण्यासाठी अशा गगनचुंबी इमारती आवश्यक आहेत हेही पटत नाही मला. तिकडे गावे, खेडी ओस पडल्यात आणि शहरात पाय ठेवायला देखील जागा नाही. अशी असमानता आहे सगळी. खरं तर खेड्यांमध्येच स्वयंरोजगार आणि नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या तर उदरनिर्वाहाच्या शोधात लोकांना मोठी शहरं गाठावीच लागणार नाहीत. प्रत्येक जण आपापल्या गावात, आपापल्या राज्यात सुखाने नांदेल. शहरांमध्ये अतिरिक्त लोकसंख्येसाठी अशा उंच इमारती, नवीन रस्ते, पूल वगैरे बांधावेच लागणार नाहीत. पर्यायाने निसर्गाचा होणारा ऱ्हासही रोखता येईल. मी सडेतोड उत्तर दिलं. बराबर हाय तुमचं, पण रुरल डेव्हलपमेंट आमची रिस्पॉन्सिबिलिटी हाय काय? तो तर सरकारचा काम. उलट आम्ही शहरात येणाऱ्या पब्लिकला एक्स्ट्रा स्पेस तयार करून देतो, वासवानीने म्हटलं. नोकरीसाठी शहरात येणारी लोक या टॉवरमध्ये राहतात काय? 3 करोड पासून सुरू होणारे फ्लॅट खरंच कोणाला परवडतात? विकत घेणं तर सोडा, याचं भाडंही परवडणार नाही त्यांना. इथल्या मूळ लोकांनाही तुम्ही तुटपुंजी किंमत देऊन वाटेला लावलत. कधी कधी मुख्य टॉवर मागे तुरुंगासारखे छोटे छोटे फ्लॅट असणारी दुसरी इमारत बांधून त्यांना सोयीस्करपणे वाटेला लावता. तुमचे हे टॉवर खरंच लोकांच्या सोयीसाठी असते ना, तर स्थानिक मराठी मनुष्य मुंबई सोडून वसई, विरार, डहाणू, पनवेल, कल्याण पर्यंत का गेला असता? अशा हायराईज टॉवर मधील बहुतांश घरे ही श्रीमंतांनीच इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवलेली असतात. एखादी गोष्ट जितकी दुर्मिळ तितकी किंमत जास्त. या न्यायाने पुढच्या काही वर्षातच मुंबई सारख्या शहरात अशा फ्लॅटच्या किमती दुप्पट तिप्पट होतात. मग ते विकून नवीन ठिकाणी गुंतवणूक केली जाते. खरोखरच ज्यांना घराची गरज आहे त्यांना अशा टॉवर्सचा काही फायदा नाही. एखाद्याने घेतलाच तर होम लोनचे हप्ते फेडण्यातच त्यांची संपूर्ण हयात निघून जाते. तुम्ही मुंबईला न्यूयॉर्क बनवण्याचं स्वप्न पाहत आहात, पण चुकून माकून पुन्हा भविष्यात कोरोनासारखी महामारी उद्भवली आणि घराबाहेर पडणं कठीण झालं तर टॉवरमध्ये राहणारे काय खातील? एखाद्या वर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झालं नाही तर 50व्या मजल्यावर राहणारा कुठल्या विहिरीचं पाणी काढणार? म्हणूनच मला वाटतं की काटेकोर नियोजन करून रचलेली पर्यावरण स्नेही गावच जगाला वाचवतील. उगीचच पृथ्वीच्या छाताडावर उभे केलेले हे टॉवर्स, मग ते न्यूयॉर्कचे असोत, दुबईचे असोत किंवा मुंबईचे, ही डेव्हलपमेंट नसून माणसाने स्वतःच्या हाताने रचलेली थडगी आहेत, मी म्हटलं. वासवानीच्या अंगरक्षकाची बंदुकीवरची पकड घट्ट झालेली दिसली. मंग्या आणि सचिनची हवा टाईट झाली. पण वासवानीने हसून म्हटलं, तुमचा सगळा बराबर हाय प्रोफेसर साहेब, पण हा इमोशनल पॉइंट ऑफ व्ह्यू झाला. इमोशनवर दुनिया नाही चालत, म्हणूनच तुम्ही मराठी लोक मागे राहिलात.
इतका डोका तुम्ही बिझनेसमध्ये वापरला असता तर आज हा टॉवर तुमचा असता. एक्सक्यूज मी वासवानी साहेब, आम्हाला बिझनेस देखील कळतो आणि तुम्हाला माहित नसेल, पण असे एकच काय 10 टॉवर देखील विकत घेता येतील इतका खजिना आहे आमच्याकडे. मंग्या पटकन म्हणाला. हो खरंच, पण आम्हाला हा टॉवर विकत घ्यायचाच नाही. फुकट दिला तरी नको, कारण ज्या टॉवरच्या पायाभरणीत 11 जणांचा बळी दिला गेलाय अशी अपवित्र वास्तू आम्हाला नको. मी रहस्य भेद केला. वासवानीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांच्या अंगरक्षकाने बंदूक आमच्यावर रोखली. सचिन आणि मंग्यालाही हे ऐकून धक्का बसलेला दिसला. काय बोलतोय प्रोफेसर तू हे? तुम्हाला कोणी सांगितलं? खोटं हाय सगळा, वासवानी अडखळत म्हणाला. पण त्याचा चेहरा घामेजला होता. पण मी सिद्ध करू शकतो की हे खरं आहे. या टॉवरला ब्लूप्रिंट मध्ये न दिसणारी एक -1 लेवल आहे. तिथे लाल रंगाचा दरवाजा असलेली एक खोली असून त्यात 11 जणांची थडगी आहेत. टॉवरच्या बांधकामासाठी परप्रांतातून अनेक मजूर कामाला आले होते. काही जण तर कुटुंब कबिल्यासह आलेले. त्यांच्या राहण्याची सोय टॉवर मागे तात्पुरत्या राहुट्या तयार करून करण्यात आली होती. त्यातील 2 कुटुंब रातोरात गायब झाली. मुकादमाने ते इतर ठिकाणी चांगला रोजगार मिळतो म्हणून निघून गेले असं सांगितलं, पण खरं तर त्यांचा बळी दिला गेला. द स्कायस्क्रेपर हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रोजेक्ट. सर्व पैसा त्याच्यावर लागलेला. पण भूमिपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी अपघात होऊन 2 जण मेले. त्यानंतरही छोट्या मोठ्या अडचण टॉवरचं काम निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून तुम्ही हा टोकाचा निर्णय घेतलात. तुमचे पार्टनर इस्रानी इंग्लंडला असतात. ते फक्त पैसा गुंतवतात. इथले सगळे निर्णय तुम्हीच घेता. त्यांना याची काही खबर नाही. मुकादम आणि तुमचा हा अंगरक्षक यांनी मिळून त्या 11 जणांचा बळी दिला. त्यांना या टॉवर खालीच गाडलं. तुम्हाला हे अघोरी कृत्य करण्याचा सल्ला देणाऱ्या भोंदूबाबाच्या सांगण्यावरून तुम्ही टॉवरच्या बेसमेंटमध्ये लाल दरवाजा असणाऱ्या त्या खोलीत त्या 11 जणांची थडगी रचलीत. पुढे काही घडलं नाही. तेव्हा आपला टोटका यशस्वी झाला असं तुम्हाला वाटलं. टॉवर उभा राहिला, पण हकनाक मेलेल्यांचे अतृप्त आत्मे या टॉवर मध्येच वावरत राहिले. परंतु त्यांची हाक कुणालाच कळली नाही. तेव्हा चिडून त्यांनी अमानुष हत्याकांड सुरू केलं. त्यांचाच शाप बाधला असेल अशी कल्पना तुम्हालाही होती. म्हणूनच तुम्ही इथे पाय ठेवायलाही कचरत होतात. भूतांचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही आम्हाला निवडलत, कारण रवीनाने आमच्याबद्दल तुम्हाला खूप काही सांगितलं होतं. त्या तृप्त पिशाच्यांनी आम्हालाही खूप त्रास दिला. अखेर मी त्यांना शांत केलंच, पण एका अटीवर. मी बोलणं थांबवलं. कोणती अट? काय बी बोल, पाहिजे ते देईन, वासवानी घाई करत म्हणाला. त्या पिशाच्यांना न्याय पाहिजे. मुकादम आणि तांत्रिक बाबाचा बंदोबस्त आमचे बाकीचे मित्र करणारच आहेत. आता इथे तुम्ही कॅमेरासमोर आपला गुन्हा स्वीकारला आणि कायदेशीर शिक्षा भोगली तर ती पिशाच्य कुणाला काही करणार नाहीत असा त्यांनी शब्द दिलाय. मी प्रस्ताव ठेवला. अरे काय येडाबिडा झाला काय तू? आता या एजमध्ये क्राईम ऍडमिट करून काय फासावर पाठवतो मला? त्यापेक्षा तुम्हालाच इथे संपवला तर कुणाला काय कळणार बी नाही. हमीद बघतो काय, उडव साल्यांना, वासवानीने आपल्या अंगरक्षकाला म्हटलं. त्याने बंदूक आमच्यावर ताणली. मीही पटकन मागे खोचलेली बंदूक काढली. पण तेव्हाच दिवे उघडझाप करू लागले. हमीदने गोळी झाडली, पण नेम चुकला. मीही गोळीबार करू शकलो असतो, पण दोघांनाही जिवंतच तुमच्या हवाली करेन असा सौदा काल रात्री स्वप्नात प्रेतात्म्यांशी झाला होता. अंधाराचा फायदा घेऊन मंग्याने अंगरक्षकाच्या हातावर फटका मारला. बंदूक खाली पडली. दोघे झुंबाझुंबी करू लागले. लिफ्ट वरच होती. वासवानी तिथे पळाला. मी त्याला पकडायला गेलो, पण वाटेत कुणीतरी मोठी गोणी आडवी ठेवलेली असावी. तिला अडखळून खाली पडलो. तशी ती गोणी ओरडली, अरे बटाट्यांनो, मला गोळ्या घालू नका रे होलसेलमध्ये. मी सावरेपर्यंत लिफ्टचं दार उघडलं. वासवानी आत शिरला. तुम्ही हमीदला पकडा, मी वासवानीला बघतो, असं बोलून दार बंद व्हायच्या आत लिफ्टमध्ये शिरलो. मला पाहताच वासवानीच्या चेहऱ्यावर 12 वाजले. अरे मीच तुम्हाला केस दिला आणि तू मलाच अडकवतो?
काय वर्क एथिक्स वगैरे आहे की नाही तुम्हाला? वासवानी दडपलेल्या स्वरात म्हणाला. वर्क एथिक्स फक्त प्रामाणिक लोकांसोबत, नको तिथे चांगलेपणा दाखवायला मी काही गांधीजी नाही. मी हसत म्हटलं, अरे पण मला जेलामध्ये टाकून तुला बी काय मिळणार? सोडून दे, तुला 10 करोड देतो. वासवानीने शेवटचा प्रयत्न करून पाहिला. मी फक्त हसलो आणि -1चं बटन दाबलं. ते पाहून वासवानी हबकला. अरे अरे हे काय करतो? कुठे नेतो मला? काय करायचं ठरवलंय माझं? मी काय करणार? जे करायचं आता ते 11 जणच करतील, मी म्हटलं. वासवानी पायातलं बळ जाऊन खालीच बसला. लहान मुलासारखं रडू लागला. इथे 55व्या मजल्यावर मंग्या आणि अंगरक्षक हमीदची तुंबळ कुस्ती चाललेली. दोघंही अंगापिंडाने धिप्पाड, एकमेकांना बधेनात. विजेचा लपंडा अजूनही चाललेला. त्या निमिषभर प्रकाशात दोघंही खाली पडलेली गन चाचपडत होते. पण ती योगायोगाने सचिनच्या हाताला लागली आणि अचानक त्याच्यातील जेम्स बॉन्ड जागा झाला. तो एकदम ऐटीत उभा राहिला आणि ओरडला, बस झाला आता भोपळ्यांनो, हेड्स ऑफ. मंग्या आणि हमीद एकदम स्थिर उभे राहिले. अबे ये सडक्या वांग्या, तुझको समझ में नहीं आता है क्या? हेड्स ऑफ मतलब हात ऊपर. सचिनने हमीदला धमकावलं. हमीदने गपचिप हात वर केले. पण तेव्हाच जिन्याजवळून एक काळी आकृती सरकत पुढे येताना दिसली. ती कोळ्यासारखी विचित्र चालत होती. ते पाहून सचिनच्या हातातील बंदूक गळून पडली. मंग्याने त्याची कॉलर धरली आणि मार्गिकेच्या टोकाला असलेल्या दुसऱ्या लिफ्टकडे जाऊ लागला. हमीदने बंदूक उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच ती आकृती त्याच्यावर तुटून पडली आणि लिफ्ट पर्यंत पोचलेल्या मंग्या आणि सचिनला फक्त त्याच्या भयानक किंकाळ्या ऐकू आल्या. आम्ही -1 वर पोचलो. लिफ्ट थांबली. कोपऱ्यात मुटकुळ करून बसलेल्या वासवानीला ओढूनच बाहेर काढलं आणि त्रिकोणाकृती कक्षाकडे नेलं. आमची चाहूल लागताच तो लाल दरवाजा आपोआप उघडला. पुन्हा तसाच रडण्याचा आवाज. 11 पिशाच्च एक एक करून बाहेर आली. पुरुष, स्त्रिया आणि लहानगी मुलंही. धनिकांचे टॉवर गरिबांच्या थडग्यावर बांधलेले असतील तर कोणी तिथे सुखी सुरक्षित राहीलच कसा? मला जाण्याचा इशारा मिळाला. मी मागे वळून न पाहता लिफ्टकडे परतलो. सचिन आणि मंग्या लेवल 0 वर भेटले. लॉबीमध्ये रवीना अजूनही बसून होती. तिला प्लॅन ठाऊक होता. सर्वजण बाहेर पडताच वरून हमीदचा छिन्न विछिन्न झालेला मृतदेह खाली कोसळला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी होती. वासवानी बिल्डरची त्यांच्याच अंगरक्षकाकडून निर्घुण हत्या. 55व्या मजल्यावर कोसळून अंगरक्षकाचाही मृत्यू. आम्ही टॉवरच्या निर्माणात नरबळी दिल्याचे पुरावे पोलिसांना दिले. काम थांबलं. टॉवर सील झाला. इस्राणी सरांनी इन्शुरन्सच्या भरपाईतून फ्लॅट बुक करणाऱ्यांचे पैसे परत दिले. रवीना तिथली नोकरी सोडून नवरत्न प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रुजू झाली. सर्व मृतांच्या नातेवाईकांना योग्य ती भरपाई देण्यात आली. पुढे कोर्टाने द स्कायस्क्रेपर पाडण्याचा आदेश दिला आणि पृथ्वीच्या उरावर बांधलेलं एक थडगं अखेर जमीनदोस्त झालं. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.